नमस्कार। मेरे सारे सपोर्ट स्टाफ ऑफ आरडी नेशनल कॉलेज जो हमारे बैकबोन हैं, उन सबको बहुत-बहुत स्वागत। कोई भी नया काम शुरू करने से पहले मैं ये मानती हूँ कि हमें भगवान को प्रार्थना करनी चाहिए। मुझे पता है आप सब अलग-अलग प्रेयर्स आप जानते हैं, बट मैं एक छोटी-सी प्रेयर गाना चाहती हूँ जो हमारे मंदिर में सत्संग में हम गाते हैं। और मैं चाहती हूँ कि हम सब साथ नहीं हैं, बट ऑनलाइन ज़रिए से हम सब साथ हैं। तो आप सब अपने हाथ जोड़ के आँख बंद करके 2 मिनट हम ये प्रेयर गा लेते हैं। दाता तुम्हें दया करो, तुम बिन हमारा कौन है। दाता तुम्हें दया करो, तुम बिन हमारा कौन है। दुर्बलता दीनता हरो, तुम बिन हमारा कौन है। जग को रचाने वाला तू, बिगड़ी बनाने वाला तू। जग को रचाने वाला तू, बिगड़ी बनाने वाला तू। केवल तुम्हारा आसरा, तुम बिन हमारा कौन है। दुर्बलता दीनता हरो, तुम बिन हमारा कौन है। दाता तुम्हें दया करो, तुम बिन हमारा कौन है। तेरी दया को छोड़ कर जाए तो जाए हम किधर। तेरी दया को छोड़ कर जाए तो जाए हम किधर। तुम संग लगी लगन मेरी, तुम बिन हमारा कौन है। तुम संग लगी लगन मेरी, तुम बिन हमारा कौन है। दुर्बलता दीनता हरो, तुम बिन हमारा कौन है। दाता तुम्हें दया करो, तुम बिन हमारा कौन है। मैं चाहती हूँ कि आप सब पूरे लगन, पूरी मेहनत और पूरे दिल से ये कंप्यूटर प्रोफिशिएंसी क्लासेस में सीखें, बिकॉज़ समय बहुत भारी है। पता नहीं कब कॉलेज खुलेगा, कब बॉम्बे की हालत ख़राब होगी। ये खाली हमारी हालत नहीं है, पूरे विश्व की ऐसी हालत है। पता नहीं कब हम एक्चुअली मिल सकेंगे, कब सब कुछ नॉर्मल हो जाएगा। लेकिन ये समय हम सबको स्किल्स डेवलप करनी चाहिए। मैं चाहती हूँ कि कंप्यूटर प्रोफिशिएंसी और इंग्लिश प्रोफिशिएंसी, उसके बाद ऑफ़िस एटिकेट, कॉर्पोरेट कल्चर, जितनी भी हम डेवलपमेंट कर सकें, हमें लर्न करना चाहिए। बहुत मेहनत की है डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, प्रोफेसर मनीष कराले और सारे आईटी प्रोफेसर्स इस कोर्स के पीछे। तो आप सब सीखिए, यही मौका है। जब कॉलेज चल रहा होता है, हम सब अपने अपने कामों में बिज़ी होते हैं, तो हर एक कोर्स, हर एक वर्कशॉप, हर एक वेबिनार जो हम आपके लिए ऑर्गेनाइज़ करते हैं, पूरी मेहनत और लगन से अटेंड कीजिए, पार्टिसिपेट कीजिए, उसका होमवर्क कीजिए और सीख लीजिए, ताकि जब सब कोविड क्लियर हो जाएगा, आप एकदम तैयार हो जाएंगे और आप एकदम अपस्किल्ड और अपग्रेडेड हो जाएंगे। तो ऑल द बेस्ट फॉर दिस कंप्यूटर प्रोफिशिएंसी क्लासेस। मैं चाहती हूँ कि आप सब कंप्यूटर savvy हो जाएं, ताकि हमारा कॉलेज एकदम HSNC बोर्ड का बेस्ट कॉलेज हो जाए। ऑल द बेस्ट। A very good morning to one and all. On behalf of RD National College, IQAC, and our distinguished principal, Dr. Neha Jatiani, I welcome you all for the webinar on Synergy at Workplace by Dr. Sunil Karve. Before we start the webinar,
I would like to briefly introduce to you our speaker, Dr. Sunil Karve. Dr. Sunil Karve is a distinguished educationist, corporate trainer, and researcher for more than 20 years. Sir has also been the chairman of Ad hoc Board of Studies in Banking, Finance, and Investment of University of Mumbai. Sir is also the member of Academic Council and RRC of University of Mumbai. Sir is also the member for evaluation of postdoctoral fellowship proposal of Savitribai Phule Pune University. Thank you so much, sir, for giving us your precious and valuable time. Without any further ado, I request Dr. Sunil Karve to begin with the presentation. Thank you. Yeah, thank you. Kaizad, thank you very much. Thank you, sir. Thank you. And I also thank the principal of the National College for organizing this particular webinar session, rather. I also thank Dr. Milind Kulkarni. His association with me is almost for more than 22 years, I can say. And that is what once he has requested to have some session, I said immediately yes to this all, because it's my pleasure to talk to you. Now, the subject which has been given to me is the subject of the what you say, the synergy, and that synergy at workplace. So that is how is the subject given, and it's a very interesting subject, because in synergy, what we can talk about the motivation, we can talk about the teamwork, and the time for organizing this particular webinar is very perfect, because now during the COVID period, lot of thought process has been undergone, and then this thought process has always given us an insight, or what we can say, different dimensions to think over that how future will be. Because so far what we were talking about, a classroom kind of a situation, what we were talking about, the say face-to-face interaction, and now the time has come where there will be a less physical meeting, personal meeting, or what we can say is the coming together personally, physically, whether it is your department or whether it is your what you say, the college, classrooms, even any meeting will not be possible if this particular COVID continues, or in the future, if we predict such kind of the more COVIDs to come and stay in the world. And that is what everybody feels, that we should think differently, and not only differently, but then we should start thinking whether there is any other way out for that particular problem. And then this problem, as everybody has predicted, is becoming very serious, and that is what we thought of having such kind of the lecture called as a synergy in the workplace. Now, as Milind sir, he told me that, sir, please continue your session in more Marathi and Hindi English mix kind of a thing. तर त्यामुळे मी त्या मराठीवरती थोडासा जातो, कारण फार हायफाय इंग्लिश मध्ये बोलायला लागलं तर हा संपूर्ण जो लेक्चरचा जो पर्पज आहे तो डिफीट होईल, त्यातनं काही साध्य होणार नाही त्याच्यामध्ये.
तर त्यामुळे मला विचारायचं आहे असं की आता ही माझी इंट्रोडक्शन झाली की बुवा असं असं आपण ठरवलेलं होतं सिनर्जी ॲट वर्क प्लेस. पण सिनर्जी म्हणजे काय, काही कल्पना आहे का? की सिनर्जी या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही कुठचीही लँग्वेज वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मिलिंद सर, who is coordinating if somebody is raising the hand? Akshay sir. Akshay sir, please see if anybody wants to answer the question. अक्षय. नाही सर, अजून कोणी रेज नाही केलाय. ओके सर, आपण क्वेश्चन आन्सर सेशन लास्ट ठेवू, चालेल? नाही, क्वेश्चन आन्सर असं नाहीये. मी त्यांना चालेल. विचारतोय आहे की सिनर्जी म्हणजे काही कल्पना आहे का, असं मी त्यांना विचारतोय. येस. की वेदर सिनर्जी हा जो शब्द आपण म्हटला, आता याचं टायटलच आहे सिनर्जी ॲट द वर्क प्लेस. तर सिनर्जी म्हणजे काय, असं काही त्यांना कल्पना आहे का, या शब्दाबद्दल काही कल्पना आहे का, असं मी विचारतोय. हो, येस. म्हणजे क्वेश्चन आन्सर हे तर शेवटी आहेच. हो, बरोबर. कारण नाही तर मग काय होईल की वन साइडेड लेक्चर होईल ते. म्हणजे मी बोलत बसेन आणि सगळेजण झोपून जाणार थोड्या वेळाने. बरं अक्षय, कोणाचं हात रेज केला असेल तर त्यांना बोलायला, किंवा हात रेज करायची गरज नाही. अक्षय, तुला माहिती असेल तर 1-2 जणांचे नाव घे. कारण कसं होतं की मोटिवेशन म्हणूनच आपण हे लेक्चर ठेवलंय. लोक पटकन पुढे येत नाहीत. बरोबर. ते एखाद वेळेस घाबरतात, ते म्हणतात नको बाबा रे कशाला, मग नंतर लोक म्हणतील काय रे, काय तू एकदम हुशार झालास की काय. बरोबर. ते कोणी उत्तर द्या, ते बरोबर असेलच अशी अपेक्षा नाही. नाहीतर मग आपण कशाला आज जमलो असतो, सगळं तुम्हाला माहिती असतं. तर बरोबर. सर, राजेश खाडेजीने हात वर केलाय, मी त्यांना अनम्यूट केलंय, उत्तर देतील. राजेश खाडेजी सर. हॅलो. हा सर, पहिल्यांदाच ऐकलाय शब्द. हा पहिल्यांदाच ऐकलेला आहे. हो सर. बरं, बाकीचं कधी कोणी ऐकलेलं आहे सिनर्जी शब्द? नाही. बरं, मग तुम्ही कधी एनर्जी शब्द ऐकलाय का? एनर्जी? हो. मग एनर्जी म्हणजे काय ते तर सांगा. एनर्जी म्हणजे आपली ताकद. ओके, एनर्जी म्हणजे ताकद. व्हेरी गुड. बरं, मग तुम्ही परफॉर्मन्स कधी शब्द ऐकलाय का कोणी? परफॉर्मन्स? हो, ऐकलाय ना सर. ऐकलेलं आहे. मग परफॉर्मन्स म्हणजे काय? परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही आपला रिझल्ट किंवा आपण काही केलंय त्याचं परफॉर्मन्स असतं. परफॉर्मन्स असतो. माझ्या फक्त व्हिडिओचा काही प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे प्लीज बेअर विथ मी. आय एम ट्राइंग टू ऍडजस्ट इट इफ इट इज पॉसिबल. ओके, परफॉर्मन्स म्हणजे काहीतरी त्याच्या वर्कशी संबंध असतो. बरं, तसं कन्फॉर्मन्स म्हणून कधी काही शब्द ऐकलाय का? कन्फॉर्मन्स शब्द म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हटलेलं आहे की परफॉर्मन्स, एनर्जी, त्याच्यानंतर आपण शब्द वापरला की कन्फॉर्मन्स. असे वेगवेगळे शब्द आपण इथे वापरतोय. तर आता त्याच्यावरनं आपण हा आपला जो टॉपिक आहे सिनर्जी इन वर्क प्लेस, हे आपण चालू करू. या मैं हिमांशु बोल रहा हूँ. मेरी सिनर्जी का मतलब ये है कि हम काम करते समय जो हमारे सब साथ में काम करने का जो एनर्जी है उसको सिंक्रोनाइजेशन विद एनर्जी जो वो बोलते हैं, मेरे ख्याल से वो है सिनर्जी का मतलब आपके तरफ से. जी. हाँ, ओके. तो आप बिल्कुल बराबर बोल रहे हैं सर कि सिनर्जी का जो मतलब आपने जो बताया वही मतलब सिनर्जी का है. अभी देखो, मैं आपको बताता हूं कि मोटिवेशन, टीम वर्क, सिनर्जी, परफॉर्मेंस, एनर्जी, कन्फॉर्मेशन, उसका कैसे ताल्लुक है आज के जो हम लोग टॉपिक लिए हैं उसके लिए. आता बऱ्याच वेळेला बघा की आपण आतापर्यंतची जी सिच्युएशन होती, गेली तुम्ही 20 वर्ष 15 वर्ष तुम्ही काम करत असाल, तर ह्या काम करण्याच्या तुमच्या एकंदर स्वरूपामध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे काम होतं एस्पेशली, तर त्या कामामध्ये स्वरूप असं होतं की तुम्ही एकमेकांना भेटत होतात. आणि मग एक ऑफिसचा जर विचार केला, कारण तुम्ही सगळे ऑफिसमध्ये काम करणार आहेत, किंवा तुम्ही जर का विचार केलात की नाही मी लॅबमध्ये काम करतो, प्रयोगशाळेमध्ये काम करतो, किंवा मी कॉम्प्युटर सेंटरमध्ये काम करतो, असिस्टंट म्हणून काम करतो, तर एक साधारणतः जनरल तुमच्या बाबतीत असं पर्सनल मी सांगत नाही, मी उदाहरण घेतोय सगळे. त्यामुळे तुम्ही पर्सनल लेवलला हे काही घेऊ नका.
आता त्याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच वेळेला एक 5 जण जर का डिपार्टमेंटमध्ये असतील तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की एखाद 2 व्यक्ती ही काम व्यवस्थित करतात, त्यांना आवडच असते मुळात कामाची, आणि बाकी लोक काम करत नाहीत म्हणजे त्यांना काम करायचं नाही असं नाही, त्यांना कामाची आवडच नसते. असे 2 भाग असतात सरळ सरळ. आणि म्हणून मग काय होतं बघा, टीचरच्या बाबतीत तेच असतं. मग काय होतं की एखाद्या विद्यार्थ्याला जर का काही काम हवं असेल किंवा काही जर का त्याला करायचं असेल तर तो सांगतो की नाही नाही बुवा, तू लॅबमध्ये जाणार आहेस ना, मग तू असं कर, एक एक्स ह्या व्यक्तीलाच भेट, तुझं पटकन काम होईल. मग तू जर का कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाणार असशील ना, मग तुला प्रिंटआउट हवा असेल ना, मग तू काय कर माहितीये का, तू वाय माणसाकडेच जा. हा, कारण तो वाय माणूस आहे ना पटकन करून देतो, मागच्याला माझं काम पटकन करून गेलं. ऑफिसमध्ये तुला काही रेल्वे कन्सेशन हवंय का डुप्लिकेट मार्कशीट हवंय का, मग तू असं काम कर, तू ए ह्या माणसाकडेच जा, तो पटकन माल देतो, माल त्याने पटापट काढून दिलं काल. आता हे रिमार्क्स बघा काय आहेत त्या विद्यार्थ्यांचे तुमचे. म्हणजे याचा अर्थ ऑफिस मधले बाकीचे लोक काम करत नाहीत का? नाही, काम करतात. मग ए, एक्स, वाय, पी यांचीच नावं का विद्यार्थ्यांनी घेतली आणि ती त्यांच्याचकडे जा असं का त्यांनी सल्ला दिला? तर त्यांना आम्ही आमच्या सायन्स मध्ये म्हणतो ते परफॉर्मर आहेत, परफॉर्मर. तर त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणजे काय, तर रिझल्ट चांगला आहे. तुमच्याकडे कोणी प्रॉब्लेम घेऊन आलं की त्याला तुम्ही इमिजिएटली सोल्युशन देता, आणि असं सोल्युशन तुम्ही दिलेलं असल्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो आहे हा परफॉर्मन्स चांगला आहे असं आम्ही सायन्स मध्ये म्हणतो. पण आता हा जो परफॉर्मन्स आपण जे म्हणतोय हा परफॉर्मन्स कसा होता, तर तो परफॉर्मन्स होता आपला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स होता, एकट्या माणसाचा परफॉर्मन्स होता. ए चांगला, पी चांगला, क्यू चांगला, ए चांगला. आणि डिपार्टमेंटमध्ये तर आहेत एक्स, वाय, झेड, एन, पी, क्यू सगळेच आहेत. तर आता आपल्याला जेव्हा आपण टीम वर्क म्हणतो तर त्या टीम वर्क मध्ये फक्त एकट्या माणसाचा परफॉर्मन्स असून गाडी पुढे जाणार नाही, प्रोग्रेस होणार नाही. मग त्याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंट मधली लोक, तुमच्या कॉम्प्युटर सेंटर मधली लोक, तुमच्या लॅब मधली लोक, ही त्या लोकांनी एकत्र एक समूह करून जर का काही काम केलं तर त्याला आम्ही सिनर्जी म्हणतो, आणि त्यालाच आपण म्हणतो टीम वर्क. आणि अशी ही टीम वर्क तुम्हाला जी एनर्जी देते त्याला सिनर्जी म्हणतो, आणि ती खूप मोठ्या प्रमाणात असते, प्रचंड प्रमाणामध्ये असते. एनर्जी परफॉर्मन्स हा ए चा त्याला लिमिटेशन्स आहेत, त्याला मर्यादा आहेत. बरोबर आहे ना? तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत आहे? हो सर, ऐकू येत आहे. ओके ओके. तर त्यामुळे ह्याला लिमिटेशन्स आहेत थोडीशी त्या माणसाला, किती करणार परफॉर्मन्स, किती करणार. कारण त्याचबरोबर काय असतं माहितीये का, एक कन्फॉर्मन्स म्हणून पण प्रकार आहे, आणि तो मोठा कन्फॉर्मन्स मोठा विचित्र आहे. तुम्हाला मी उदाहरण दिल्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेस हसाल. कसं असतं बघा, सकाळी 10 वाजता ऑफिस किंवा लॅब, तुमची कॉम्प्युटर लॅब किंवा काही तुमची लॅब, प्रयोगशाळा ही सुरू होणार आहे. मग ही व्यक्ती जी आहे ती बरोबर 10ला म्हणजे 10ला आत येते. तोपर्यंत काय करते, बाहेर उभी असते, कॅन्टीन मध्ये जाते, गप्पा मारते. पण 10 वाजले की बरोबर येऊन मास्टर साईन करते, किंवा आता हल्लीच्या काळामध्ये बायोमेट्रिक साईन करते आणि येते. अख्खा दिवस काय करते काहीच माहित नाही, काय चाललंय, कोणी काय, काही माहित नाही. पण 5 वाजले की बरोबर 5 वाजता बरोबर लॉग आउट होते, निघून जाते. आता यांनी ड्युटी केली का? ड्युटी केली. त्याचा पगार देणं आवश्यक आहे का? आवश्यक आहे. त्याने काम केलं का? काम केलं. तुम्ही काही लावा क्रायटेरिया, सगळीकडे तो यस 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 म्हणून होतोय. पण मग तो परफॉर्मर आहे का? परफॉर्मर नाही. कारण अख्खा दिवसामध्ये त्याला विचारलं, बाबा काय केलंस तू? मला काय नाही, 1-2-3 पेपर इकडचे तिकडे केले, फोनवरती बोललो, व्हॉट्सअप मेसेज केले, 2-3 मुलं होती त्यांना आयडिया केली, त्यांना मी पी कडे पाठवलं. दुसरे 2 जण आले त्यांना क्यू कडे पाठवलं. एवढं मी आजच्या दिवसात काम केलं. पण मी डिफॉल्टर आहे का? डिफॉल्टर नाही. मी वेळेवर आलो, वेळेवर गेलो, लंच बरोबर मी वेळेवरती घेतला. तो सांगत होता असं काहीतरी झालंय. तर त्यामुळे हा जो माणूस आहे ना, तर त्याला कन्फॉर्मर असं आपण म्हणतो. कन्फॉर्मर आहे हा माणूस. मायामध्ये तुम्हाला हे सगळ्यांना कळलं असेल, आता तुमच्याही डोळ्यासमोर आलं असेल की असे काही कन्फॉर्मर आपल्याकडे आहेत का.
आणि हे निश्चित असणार, सगळीकडे असतात, तुमच्याचकडचा काही प्रश्न नाही, हा सगळीकडे असतात हे कन्फॉर्मर. आणि म्हणून हा जो कन्फॉर्मर जो आहे, हा कन्फॉर्मर काही करत नाही काम. आणि नॉट ओनली दॅट, तो काय करतो, बाकीच्यांचा परफॉर्मन्स असेल तर तो पण कमी करतो, आणखीन गोंधळाची परिस्थिती निर्माण करतो तिथे. आणि म्हणून हे जे कन्फॉर्मर आहेत ह्यांना पहिल्यांदा आपल्याला परफॉर्मर करायला लागणार, त्यांची एनर्जी पुढे घ्यायला लागणार. आणि ही एनर्जी त्यांची आली की ते कन्फॉर्मर वरनं होतील परफॉर्मर आणि काम करायला लागतील. तेव्हा हा जो तुमच्या लॅब मधले कोणी एचओडी असतील किंवा तुमच्याकडे कोणी हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतो किंवा रजिस्ट्रार असतील, असिस्टंट रजिस्ट्रार असतील, ज्या लोकांना तिथे काही अथॉरिटी दिलेली आहे, तर अशा लोकांना ह्या कन्फॉर्मरला शोधून काढून त्यांना पहिले परफॉर्मर हे बनवायला लागणार. आणि हे जर का परफॉर्मर आपण बनवू शकलो नाही तर फार मोठा गोंधळ होणार पुढल्या काळामध्ये. कारण कसं होतं बघा, आतापर्यंत काळ वेगळा होता. आता हळूहळू हळूहळू आपण पूर्वी डिजिटलायझेशन वगैरे असं आपण वाचायचो, म्हणायचो सगळं. पण आता ऍक्च्युअली डिजिटलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते हळूहळू येणार आहे आपल्याकडे. आणि येणार नाही तर ते आपल्याला करायलाच लागणार आहे हळूहळू. आणि ह्या डिजिटलायझेशन मध्ये जर का तुमचा परफॉर्मन्स नसेल, तुम्ही जर का म्हणालात की नाही मला काम करायचं नाही, मी कन्फॉर्मरच राहील, तर फार मोठा विचित्र पिरियड आता येऊन बसणार आहे. कारण तिथे आता कन्फॉर्मरला काही चान्सच नाहीये, थाराच नाहीये आता कन्फॉर्मरला. आणि म्हणून आपल्याला हा कन्फॉर्मरचा पहिली स्टेप आहे, तर त्याला परफॉर्मर बनवणं हे फार 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 महत्वाचं येऊन बसतंय. आणि हा जर का परफॉर्मर झाला नाही तर फार मोठा आता ह्याच्या पुढे गोंधळ होणार आहे. आता ह्याचं उदाहरण आणखीन तुम्हाला द्यायचं झालं, सिनर्जी किंवा हे जो परफॉर्मर किंवा कन्फॉर्मर म्हणजे काय, तर तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात येईल. तिथे तुम्ही सगळे समुद्रावर कधी ना कधी तरी गेला असाल. आता म्यूट असल्यामुळे तुम्ही उत्तर द्यायची गरज नाही, तुमचीच उत्तरं मी देत राहीन. तर प्रत्येक जण कधी ना कधीतरी समुद्रावर गेला असेलच. आणि म्यूट असल्यामुळे बरं आहे, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी समुद्रावरती गेला असेल आणि गोंधळ होईल आम्ही आता प्रश्नाचं उत्तर ऐकलं तर त्यामुळे तुम्ही सांगू नका, पण गेलेला असणार. मग ते मुंबई चौपाटी असेल, नाही तर अलिबाग असेल, नाही तर गोवा असेल, कुठेतरी गेला असणार. आणि नुसताच गेला नसणारात तर आणखीन तुम्ही त्या पाण्यामध्ये लाटामध्ये कधीतरी उभं राहिलेला असणार. नक्कीच तुम्ही जरी उत्तर देत नसलात तरी नक्कीच तुम्ही कुठेतरी लाटामध्ये जाऊन भरतीच्या वेळेला उभं राहिलेलं असलं पाहिजे. कारण समुद्राचं हे अट्रॅक्शन आहे की बाबा रे अशा प्रकारचं तिथे आपण जाऊन हे उभं राहणं. मग आता काय होतं बघा, तुम्ही जर समुद्राच्या लाटांमध्ये जाऊन उभं राहता तेव्हा पहिली लाट येते. आणि पहिली लाट जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा ती तुमच्या अगदी पायाच्याकडे काही येत नाही, थोडीशी लांब तुमची ती लाट थांबते. मग तुम्ही काय करता, तुम्हाला वाटतं की लाट काही पुढे येणार नाही म्हणून तुम्ही पुढे जाता. तुम्ही 2 पावलं पुढे गेलात की काय होतं, पुढची लाट ही येते आणि ते बरोबर तुमच्या पायाच्या इकडे येऊन थांबते. मग तुम्हाला एवढा एन्जॉय होत नाही. मग तुम्ही काय करता, आणखीन 2 पावलं पुढे जाता. आणि मग 2 पावलं पुढे झाल्यानंतर यू एन्जॉय, कारण जी लाट येते ती जोरात तुमच्या पायाच्या इकडे येऊन थडकते आणि मग तुम्हाला तो जो समुद्रामध्ये तुम्ही उभं राहिलात पाण्यामध्ये, तर त्याची एन्जॉयमेंट तुम्हाला मिळते करायला. बरोबर आहे ना? मग आता काय होतं, असं तुम्ही 1-2 लाटा झाल्या की हा जो आपल्या सायन्स मधला, थेअरी मधला, ह्याला काय म्हणतात, एनर्जी म्हणतात. त्या लाटेने तुम्हाला एनर्जी दिली, मस्त एकदम फ्रेश झालात तुम्ही, ती लाट तुमच्या पायाशी येऊन फुटल्यानंतर. त्या लाटेचा तो परफॉर्मन्स होता, जोरात येऊन तुमच्याकडे धडकण्याचा. आणि अशाच या लाटा आपल्याला काही डिपार्टमेंटमध्ये दिसतात. आणि अशा बऱ्याचशा लाटा आपल्याला तयार करायच्या आहेत
कारण का मग हे 2 लाटा फुटल्यानंतर मग गंमत काय होते माहितीये का तुमची, त्या समुद्रावरची तुम्ही कल्पना करा, अजून 2-3 लाटा येतात आणि चारही बाजूने तुम्ही वेढले जाता आणि मग तुम्ही घाबरता, नको रे बाबा आपल्याला पोहता येत नाही, पुढे नको जायला, आणि मागे पळता. ती जी सिच्युएशन आहे ना, की जी तुमच्याकडे 2-4 लाटा जोरात येऊन तुमच्या अवतीभोवती पाणी जे फिरतं, दॅट इज कॉल्ड एज अ सिनर्जी. ते सिनर्जीचं उदाहरण आहे. आणि ही सिनर्जी केव्हा आली? पहिल्या लाटेने नाही आली, दुसऱ्या लाटेने आली नाही, तिसऱ्या लाटेने सुरुवात झाली, चौथा, पाचवी, सहावी तुम्ही ट्रायल घेतलीत, आणि 7व्या लाटेच्या वेळेला तुम्हाला ती सिनर्जी आली. आणि ती आल्यानंतर तुम्हाला जी काही मजा आली आणि जे काही तुम्ही अनुभव घेतलात, तो अनुभव हा काहीतरी वेगळ्याच प्रकारचा अनुभव होता, अवर्णनीय अनुभव होता. इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन व्हॉट एक्सपिरियन्स यू हॅव गॉट. आणि हीच गोष्ट एक्झॅक्टली ह्या सायन्समध्ये ह्या वर्क प्लेसला तुमच्याकडे येते. 1 लाट, 2 लाट, म्हणजे 1 माणूस, 2 माणूस, 2चा स्टाफ, 3चा स्टाफ, 4चा स्टाफ. पहिले सुरुवातीला एकच काम करतो, नंतर 2 जण करायला लागतात, नंतर 4 जण करायला लागतात, आणि अशा प्रकारे हे सगळ्या प्रकारची ही जी लोक आहेत ही काम करायला लागली की जी निर्माण होते ती सिनर्जी. आणि मग तुमच्या लक्षात येतं, तुमच्याकडे जेव्हा अकॅडमिक ऑडिट होतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट होतं, त्याच्यानंतर तुम्हाला अक्रेडिटेशनच्या ग्रेडकडे तुमचे इन्स्पेक्शन्स होतात, आणि मग नंतर मीटिंग मध्ये कळतं की अरे 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 ह्या डिपार्टमेंट मधले लोक एकदम खूपच छान होती, कारण या मीटिंग मध्ये त्यांच्यावरती रिमार्क मिळाला की हे डिपार्टमेंट तुमच्याकडचं सगळ्यात छान आहे. किंवा कॉलेज परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करतं, तेव्हा ते सांगतं की नाही नाही, ह्या डिपार्टमेंट मध्ये ही जी माणसं आहेत ही माणसं एकदम चांगली आहेत, ह्या डिपार्टमेंटला यावर्षीचा आपल्याला काहीतरी अवॉर्ड द्यायला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीचा अर्थच असा आहे की तुम्ही तुमच्या एनर्जी इंडिव्हिज्युअल लेवलला, ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, नाव यू हॅव फर्दर गॉन टू 2 individuals, 3 individuals. So everybody starts performing. So from energy you have gone to the performance. During the performance तुम्ही जे कन्फॉर्मर आहेत, टाइमाचं फक्त पाळतात, बाकी काही कळत नाहीत, त्या कन्फॉर्मरचं तुम्ही कन्व्हर्शन केलं सगळ्यांचं परफॉर्मर मध्ये, आणि मग हळूहळू पहिली लाट, दुसरी लाट, असं करता करता 1 महिन्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट जबरदस्त परफॉर्मन्स द्यायला लागतं, जबरदस्त काम करायला लागतं. आणि हे जे काम करणारं जे डिपार्टमेंट आहे त्यालाच आम्ही म्हणतो सिनर्जी ॲट वर्कप्लेस. तर ही जी सिनर्जी ॲट द वर्कप्लेस आहे ही आता आपल्याला कॉलेजेस मधनं आणणं हे फार 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 महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की आता ह्या कोविडनी आपल्याला सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता बदलायला लावलाय, कम्प्लीट बदलायला लावलाय. आता पहा, पूर्वी कसं व्हायचं की स्टाफ मीटिंग, नॉन टीचिंग स्टाफ बिचारा काय करतो, अख्खा दिवस काम करत असतो. सकाळी 10ची ड्युटी असली तर तो 9:30ला येतो, का आता नाही बाबा मला जरा उद्या रिझल्ट लावायचंय म्हणून मला लवकर यायचं. 5 वाजता ड्युटी संपली तरी तो बिचारा नॉन टीचिंग वाला काय म्हणतो की नो 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 आय हॅव टू स्टे बॅक. मग तो दुसऱ्या वेळेस सांगतो नाही रे, अरे काय तू गेला 5ला पण मी काल रात्री 8 वाजेपर्यंत थांबलो होतो. हे तुमचे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन्स मी सांगतोय, प्रत्येक ठिकाणी असे होत असतात. मग आता याचा अर्थ काय झालं की आता ह्या एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही इतके बिझी होतात, आणि मग त्यावेळेला तुम्हाला कोणतरी प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, HOD, तुमचे कोणी रजिस्ट्रार जेव्हा तुम्हाला म्हणतात की नाही बाबा रे जरा मीटिंगला ये, ते तुमच्या कपाळावरती खूप मोठ्या आठ्या पडतात. अरे कुठे जाणार, या 2 फाईल आहेत, कुठे जाणार, या कॉम्प्युटरच्या 2 एंट्री आहेत, कुठे जाणार, आता इथे शक्यच नाहीये. म्हणून आता काय होणार आहे, आता तुम्हाला कोणी बोलवणारच नाहीये मीटिंगला. आता तुम्हाला काय करणार आहेत ते सांगणार आहेत की बाबा रे तू तिथेच थांब किंवा तू घरीच थांब, रविवारी सकाळी 9 वाजता मीटिंग आहे, तू झूमला ये, आणि मग आपल्याला ही चर्चा इथे करायची आहे, सगळेजण असतील त्या वेळेला, आणि 1 अर्धा तासाची मीटिंग घेऊन आपल्याला काही निर्णय घ्यायचे. किंवा उद्या युनिव्हर्सिटीकडनं काही सर्क्युलर आलं
की सर्क्युलर आल्यानंतर की बाबा रे आपल्याला सोमवारी काम करायचं आहे आणि आता काय रविवार आहे, सुट्टीचा वार आहे, पण आपल्याला पटकन काहीतरी चर्चा करायला लागेल, चला मीटिंग घ्या. जे पूर्वी लोकांना माहिती होतं पण ते करत नव्हते, कारण काय करण्याची तशी आवश्यकता नव्हती. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की आता तुम्हाला हे सगळं करणं हे भागच पडणार आहे. आणि असं हे भाग पडलेलं असल्यामुळे तुम्हाला तुमचे जे विचार आहेत, तुमचे जे आपण म्हणतो जे थिंकिंग प्रोसेस आहे, ही सगळीच बदलायला लागणार. आणि म्हणून ही थिंकिंग प्रोसेस जर का तुम्ही बदलली नाहीत तर फार मोठा गोंधळ तयार होणार. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण म्हटलं की बाबा रे चला हे अशा प्रकारचे काही तुमचे प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज करा की जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की नाही बाबा हे आता हळूहळू कसं चेंज होत आहे, हळूहळू कशा प्रकारे गोष्टी बदलत आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला आता ह्या सगळ्याला सामोरं जायचं आहे. आणि म्हणून ही सिनर्जी ही फार मोठ्या प्रकारची गोष्ट आहे, सिनर्जी. मग आता ही सिनर्जी आपोआप घडते का? टीम बिल्डिंग आपण म्हणतो, मोटिवेशन म्हणतो, हे काय पटकन होतं का? होत नाही. असं कोणी एचओडी कडे, तुमच्या प्रिन्सिपल कडे किंवा तुमच्या व्हाईस प्रिन्सिपल कडे असा काही अल्लाद्दीनचा दिवा आहे का की बाबा तो अल्लाद्दीनचा दिवा घासला की सकाळी चला सगळे परफॉर्मर तयार झाले, फार सुंदर टीम बिल्डिंग झाली, कोणी कोणाशी भांडत नाही, वा छान प्रकारे सगळं काम करून सगळ्या लोकांनी आणलं. पण असा अल्लाद्दीन पण मला आज गेल्या 25 वर्षात भेटला नाहीये आणि त्याचा दिवाही मला मिळालेला नाहीये, नाही तर मी तुम्हाला दिला असता. बरं असा कोणी इंद्रजित जादूगार पण आपल्या माहितीचा नाही की बाबा रे तू एक जादूची काठी घेऊन 2 दिवस बस रे ऑफिसमध्ये, किंवा कोणतरी कोकणामधला कोणतरी बुवा आहे, मांत्रिक आहे, ये रे बाबा कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन बस, पटापट पटापट सगळेजण काम करायला लागतील, असं काही नाहीये. आणि म्हणून हे सगळं नसल्यामुळे आपल्याला आता स्वतःलाच लक्षात यायला पाहिजे की बाबा नाही, आता आपल्याला महत्वाचं काय करायला पाहिजे आहे, तर आपल्याला एनर्जी ही डेव्हलप करायलाच पाहिजे. आणि ही जर का एनर्जी डेव्हलप नाही केली तर खूप मोठं नुकसान आहे. ही जर का एनर्जी आपण नाही निर्माण केली तर आपलं डिपार्टमेंट पुढे जाणार नाही भविष्य काळामध्ये. कारण ह्या कोविड सारखे जर का अजून काही अटॅक झाले तर ह्याच्या पुढे ऍक्च्युअल जाऊन ऑफिसमध्ये काम करणं हे सुद्धा फार मोठं कठीण होऊन बसणार आहे. आणि म्हणून जी गोष्ट आपण फिजिकल असताना सुद्धा शक्य झाली नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याकडे टीमवर्क नव्हतं, आपल्याकडे मोटिवेशन त्यावेळेला नव्हतं, आणि म्हणून हे नसल्यामुळे जे काही तिथे आपल्याला जे गोष्टी सफर करायला लागत होत्या, त्या सफर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं आपल्याला फार मोठं आता शिक्षण घेऊन तुम्हाला पुढे जायला लागेल. मग आता प्रश्न असा आला की सिनर्जी आपोआप घडत नाही. आत्ताच आपण म्हटलं आपल्याकडे काही अल्लाद्दीन नाही, मग काय करायला लागतं, तर त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो की यू हॅव टू प्लॅन दी सिनर्जी. सिनर्जी हे प्लॅन करायला लागते, आपोआप येत नाही. मग हे प्लॅन कोण करणार, तर हे प्लॅन तुमचे जे वरिष्ठ आहेत, युअर एचओडीज, युअर हायर अथॉरिटीज, दे शुड डू दी प्लॅनिंग फॉर द सिनर्जी. आपोआप होत नाही. म्हणजे एखादा आजार जसा पटकन बरा होत नाही त्याच्यासाठी औषध घ्यायला लागतं. बरं औषध घ्यायचं म्हणजे नुसतंच औषध घेऊन चालत नाही, तुम्हाला त्या डॉक्टरकडे जायला लागतं. तर तसंच डिपार्टमेंट मधले हे जे सगळे गोष्टी आहेत त्या डिपार्टमेंटचा कोणतरी जो लीडर आहे त्या लीडरनी पुढाकार घ्यायला लागतो. आणि ह्या लीडरनी त्याचे जे काही टीम मेंबर्स आहेत या टीम मेंबर्सना घेऊन बसून त्यांच्या मीटिंग्स घेऊन तुम्हाला तिथे त्यांची एक प्लॅनिंग करायला लागतं, सिनर्जी कशी आणायची. आणि ही तुम्ही जर का प्लॅनिंग करून सगळ्यांना एकत्र घेऊन टीम बिल्डिंग करून एकत्र लोकांचे मोठ बांधून सगळ्यांना इन्क्लूड करून जर का तुम्ही काही प्लॅन केलात तर तुमच्या मते तुमची सिनर्जी सुरू होण्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता काय होईल पहा की क्वालिटी देण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही आता. आणि क्वालिटी म्हणजे काय, तर क्वालिटी याचा अर्थ टू डू द स्मॉल थिंग्स ग्रेटली, टू डू द स्मॉल थिंग्स स्मार्टली. आणि अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी स्मार्टली आणि जर का नीटली करायच्या असतील
तर तुम्हाला मोटिवेशनची खूप गरज आहे, तुमच्या टीम बिल्डिंगची खूप गरज आहे, तुम्हाला एकत्र येऊन जॉईन हँड्स करून काम करणं हे फार गरजेचं आहे. आणि हे जर का नाही केलं तर तुमचा परफॉर्मन्स किंवा आपण ज्याला क्वालिटी म्हणतो ही क्वालिटी राहणार नाही. आणि आता ही क्वालिटी हळूहळू एज्युकेशन मध्ये लोक आणायला लागलेले आहेत. त्याचं कारण सोपं आहे बघा. पूर्वी कसं व्हायचं की एखादी जर का ट्रेन असेल आणि ट्रेन 8ची ट्रेन आहे आणि बरोबर ते 8लाच आली तर काय होतं, डिलाइट म्हणजे खूप आनंद होतो. अरे क्या यार, जबरदस्त, आज देखो 8 का ट्रेन परफेक्ट 8 आ गया. 8ची ट्रेन जर का 2 मिनिटं अगोदर आली तरी सुद्धा तुम्हाला खूप आनंद येतो. देखो अभी क्या रेल्वे तो सुधर गया यार, 8 का ट्रेन कभी आता नहीं, आज बराबर आ गया. पण 8ची ट्रेन 8:02ला येऊन दे, जवळजवळ त्या प्लॅटफॉर्म मधले सगळे लोक त्याला सगळ्या शिव्या देत असतात, सगळ्यांना. म्हणजे अगदी रेल्वे मिनिस्टर पासून प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, म्हणजे अशा छोट्या मोठ्या लोकांना पण नाही शिव्या देत. अशा सॉलिड मोठ्या मोठ्या लोकांना शिव्या घ्यायला सुरुवात करतात. देखो क्या है ये वो, हम लोग टॅक्स देते, ऐसे करते. आता हेच तत्व जर का आपण कॉलेजेस मध्ये आणलं, एज्युकेशन मध्ये आणलं, की जो विद्यार्थी आपल्याला फी देतोय, जो विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतोय, आणि मग त्यांनी जर का आपल्याला सांगितलेलं काम, हे काम व्यवस्थित त्याच वेळेला जर का पूर्ण आपण करू शकलो नाही तर काय होणार आहे, तर त्याला आपण डिलाइट देऊच शकणार नाही या माणसाला, या विद्यार्थ्याला. आणि जर का हे डिलाइट देऊ शकलो नाही तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही त्याला क्वालिटी देऊ शकत नाही. आणि ही क्वालिटी द्यायची, डिलाइट त्याला द्यायचा, त्याला आनंद द्यायचा, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तिथे काय करायला लागणार आहे, तर तुम्हाला एनर्जीची खूप मोठी आवश्यकता आहे. आणि ही जर का आवश्यकता असेल आणि त्याच्याबद्दल जर का आपण काही काम केलं नाही तर फार मोठा गोंधळ ह्या कॉलेजेस मधनं हा उडणार. आणि तो उडू नये ह्याच्यासाठी आपण म्हटलं की ह्याला प्लॅनिंग करा पहिले. यू प्लॅन. आणि हा जर का प्लॅन तुमच्याकडे नसेल तर मग सगळंच कोलमडलं तुमचं, काही म्हणजे तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्यामुळे पहिली स्टेप आहे प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते बघा, की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक काम करतात. त्याचा आपण कधी विचारच करत नाही की बाबा मी इथे जे काम करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक काम करतायत. तिथे यंग लोक आहेत, तिथे नवीन जॉईन झालेली लोक आहेत, तिथेच मी जवळजवळ 20 वर्ष काम करणारा व्यक्ती आहे, जुना आहे, जाणता आहे, अनुभवी आहे, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये जनरेशन गॅप म्हणून म्हणतो. तर ही जी जनरेशन गॅप आहे, या जनरेशन गॅप बद्दल आपण कधी विचारच करत नाही की जनरेशन गॅप असल्यामुळे, आणि त्याचा जर का आपण नीट विचार केला नाही, त्याला जर का आपण नीट संबोधलं नाही, ऍड्रेस केलं नाही, तर कुठच्याही प्रकारचं टीम बिल्डिंग आणि सिनर्जी तुमच्याकडे येणार नाही. कुठच्याच प्रकारची सिनर्जी त्याच्यामध्ये येणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जनरेशन गॅप मध्ये तुम्ही जनरेशनचा विचारच केला नाहीत तुम्ही. आणि त्यामुळे जनरेशनचा विचार न केल्यामुळे झालं काय, तर तुम्ही तुमच्या परीनेच तिकडे तुम्हीच काम करत बसलात, एकटेच काम करत बसलात, लोकांकडे तक्रार करत बसलात. आणि म्हणून फर्स्ट थिंग इज टू प्लॅन. आणि सेकंड थिंग जी आहे ती म्हणजे तुम्हाला तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जनरेशन गॅप जी आहे, ही जनरेशन गॅप ही तुम्हाला तिथे निर्माण जी झालेली आहे ती कमीत कमी करण्यासाठी जर का तुम्ही वापर केला नाहीत तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे तुम्हाला कुठच्याही प्रकारे तिथे तुम्हाला चान्स नाही काही तिथे. आणि म्हणून व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला तिथे काय करायला लागेल, तर तिथे प्लॅनिंग नंतर तुमची जनरेशन गॅप, ही जनरेशन गॅपचा तुम्हाला विचार करायला लागेल. आणि ही जी जनरेशन गॅप आहे, तर ही जनरेशन गॅप
जर का तुम्ही तिथे मिटवली नाहीत तर तुमच्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम पुढे तयार होण्याची शक्यता आहे. आता पहा, तुमची जनरेशन गॅप झाली, त्याच्यानंतर तुम्ही जनरेशन गॅप तुमची ऍडजस्ट केलीत आणि मग तुमच्या लक्षात आलं की ही जनरेशन गॅप आपल्याला तिथे मिटवायला पाहिजे. आणि ही मिटवण्यासाठी म्हणून तुम्हाला लीडरशिप चांगली असणं हे खूप गरजेचं आहे. तुमची जर का लीडरशिप तिथे जर का चांगली नसेल तर तिथे तुम्हाला फार मोठा गोंधळ तयार होणार आहे. माझ्या मते इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना जे काही मी सांगतोय हे समजत असावं असं मला वाटतंय, कारण आपण टू वे काही करू शकत नसलो तरी सुद्धा. आपण काय करतोय मी पुन्हा समरी सांगतो तुम्हाला आणि मग पुढे जाऊ पुढच्या भागाकडे. पहिलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की आता जो कोविडच्या अगोदरचा जो कॉल होता, संपूर्ण जो पिरियड होता, तो पिरियड आणि आत्ताचा पिरियड ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटायची, जवळपास यायची, आता माहित नाही पुढे काय होईल. आणि अशा कालावधीमध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं असेल तर तुम्हाला टीम वर्कची खूप जरूर आहे आणि ह्या टीम वर्कमध्ये तुम्हाला मोटिवेशनही खूप लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून आपण म्हटलं सिनर्जी आहे. मग सिनर्जीवरनं आपण गेलो तुमच्या परफॉर्मन्सवरती. परफॉर्मन्सवरनं आपण गेलो की जे नॉन परफॉर्मर आहेत पण त्यांना आपण कन्फॉर्मर म्हणतो. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना जर का एकत्र घेऊन जायचं असेल तरच सिनर्जी येईल, तरच डिपार्टमेंट काम करू शकेल. आणि म्हणून आपण एक मध्येच एक कन्सेप्ट बघितला की क्वालिटी म्हणजे तरी काय. तर क्वालिटी मीन्स डुईंग स्मॉल थिंग्स अगेन अँड अगेन, डुईंग स्मॉल थिंग्स स्मार्टली. मग त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला मध्येच एक उदाहरण दिलं की डिजिटलायझेशन, की आता प्रत्येक गोष्ट ही कॉम्प्युटर, झूम सारखे तुमचे काय म्हणतात ते एकंदर प्लॅटफॉर्म्स, डेटा, ह्या सगळ्यावरती आता आपल्याला भविष्य आपलं निर्माण करायचं आहे. आणि म्हणून मग आपण एका समुद्राच्या उदाहरणाकडे गेलो की बाबा सिनर्जी म्हणजे काय. ते सिनर्जी म्हणजे असे 10-12 जेव्हा गोष्टी एकत्र येतात आणि त्या जेव्हा तुम्ही कंबाईन करता, मग 2 माणसं तुम्ही कंबाईन केलीत, तुम्ही 2 डिपार्टमेंट्स कंबाईन केलेत, तुम्ही 2 कुठच्या तरी कॉलेजेस एकत्र केलेत, तर त्याच्यामधनं निर्माण होणारी जी ऊर्जा, एनर्जी आहे ती खूप प्रचंड मोठी असते. आणि ही प्रचंड मोठी जी ऊर्जा आहे त्यालाच आपण सिनर्जी हे असं संबोधतो. इथपर्यंत आपण इथे आलो. आणि मग त्याच्यानंतर आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की सिनर्जी ही आपोआप तयार होते का? होत नाही कामाच्या ठिकाणी. आणि म्हणून आपण म्हटलं की बाबा रे हे काही जादूचा खेळ नाहीये हा की बाबा इथे आपोआप तुमची सिनर्जी तयार होईल. आणि म्हणून आपण म्हटलं की तुम्हाला त्यासाठी प्लॅनिंग करायला लागतं. प्लॅनिंग केल्यानंतर पुढची गोष्ट काय होते तर तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, तुमच्या लॅबमध्ये, कॉम्प्युटर सेंटरमध्ये जी लोक असतात त्यांचे वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळे एज लेवल असतात. कधी कोणी यंग असतं, कोणी थोडंसं ऍडव्हान्स एज मध्ये असतं. तर ही जी जनरेशन गॅप जी आहे ही मिटवायला पहिले लागते. आणि ही मिटवली की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की एव्हरीबडी इज ऑन द कॉमन प्लॅटफॉर्म, सगळेजण एकाच लेवलवरती येऊन बसतात. नाहीतर मग काय होतं, जे रिटायरमेंटला आलेत ते म्हणतात अरे काय यार जाऊन दे ना, आता 2च वर्ष राहिले, अभी किधर काम करने का, बहुत काम किया मैंने, अभी तू काम कर. पण असं होत नाही. तुम्हाला प्रत्येकाला काम करायला लागणार डेट ऑफ रिटायरमेंट पर्यंत, त्याला काही इलाज नाही. कॉम्प्युटर शिकायला लागणार, शिकलेलं नसेल तर तुम्हाला तो कुठे ना कुठेतरी काहीतरी ट्रेनिंग घ्यायला लागणार. मग आपण असं काही म्हणू शकत नाही अभी जाने दो ना यार, कौन उसमें चक्कर में पडेगा यार, इधर अपना 2 है ना असिस्टंट, वो करेगा. तसं नाही होणार, एनर्जी निर्माण नाही होणार, सिनर्जी निर्माण नाही होणार. आणि म्हणून मग तिथे लीडरशिप ही खूप महत्वाची आहे. तुमचे जे कोण लीडर्स तिथे असतील त्या लोकांनी ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना जनरेशन गॅप्स ही कमीत कमी करण्याचा, इगो, जनरेशन गॅप म्हणजे इगो आहे, बाकी काही नाही. ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो म्हणजे काय, मेरे जमाने में, त्याला जनरेशन गॅप म्हणतो.
आणि म्हणून प्रत्येक गोष्ट मी माझा जमाना, माझं एज करत बसलो तर कधी जनरेशन गॅप ही बंद होणारच नाही. आणि म्हणून सगळ्यांनी आपलं वय, अनुभव, क्वालिफिकेशन सगळं विसरून एकत्र काम करणं म्हणजे जनरेशन गॅप कमी करणं. कारण वय तर काय कमी करू शकत नाही आपण, पण मेंटॅलिटी तर कमी करू शकतो, आपली मिनिमम करू शकतो. तेव्हा हा दुसरी स्टेप आहे. आपल्याला सिनर्जी आणायची असेल वर्क प्लेस मध्ये तर जनरेशन गॅप कमी करा. बरं झाली, जनरेशन गॅप कमी केली, त्यांनीही नाही चालणार. तर पुढे जाऊन आपल्याला काय करायला लागणार की ज्याला आपण म्हणतो की अनव्हेल द जनरेशन. अनव्हेल म्हणजे काय बघा, याचा इंग्लिशमध्ये अर्थ असा आहे की तुम्ही एखादी काहीतरी एक केक आणून ठेवला आणि त्या केक वरती तुम्ही एक कापड घालून ठेवलं. आता ते दिसत नाहीये तुम्हाला, आत केक आहे छान सुंदर, पण वरती त्याच्यावरती कापड ठेवलंय. त्यामुळे कापड ठेवल्यामुळे तुम्हाला ते कळत नाही आत केक आहे का काय आहे. आता जेव्हा तुम्ही तो कापड काढता बाजूला, तेव्हा तिथे आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं, अरे वा, अरे यार काय केक आहे रे, मस्त बनवलाय. मग तुम्ही काय केलं, तो केक अनव्हेल केलात. त्याला जो मास्क घातला होता, तो वरती बुरखा घातला होता ना, तो सगळा काढून टाकला, अनव्हेल. आणि मग लोकांना कळलं, अरे काय मस्त केक आहे यार, सुंदर. तीच गोष्ट तुम्ही जेव्हा जनरेशन गॅप कमी करता, सगळेजण एकाच लेवलवर येऊन थांबता, तेव्हा तुम्हाला काय करायला लागतं तर अनव्हेल द जनरेशन करायला लागतं. म्हणजे काय, जनरेशन अनव्हेल करायची म्हणजे काय करायची, तर त्याच्यामधले काही जे यंगस्टर्स आहेत त्या लोकांना तुम्हाला पुढे आणायला लागतं. कारण ते यंग आहेत, त्यांच्याकडे वेगळ्या एखाद्या वेळेस कल्पना असू शकतात. बरेच वेळेला काय होतं, मी तुम्हाला अगदी सोपं एक उदाहरण सांगतो, अनव्हेल द जनरेशन याचा अर्थ काय. मी आमच्या कॉलेजमध्ये विचारलं होतं ह्या 15 ऑगस्टला, किंवा 15 ऑगस्ट दरवर्षी आपण करतो, तर बाबा सगळी तयारी झाली का. आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं हो तयारी झाली सगळी. काय केली, नाही मला काय दरवर्षी यार की सर ते पेढे आणले, मग तो झेंडूचा एक हार आणला, मग आमच्या पिऊनला तो दरवर्षी तोच बांधतो झेंडा, त्याला बोलवलं सकाळी, मग झाडूवाल्याला बोलवलेलं आहे. म्हणजे गेल्या 12, 15, 16 वर्ष झेंडा वंदनाची माणसं सुद्धा ठरलेली आहेत. फक्त झेंडा वंदन करणारा माणूस बदलतो पाहुणा, बाकी कामं परफेक्ट सगळी तेच करतात. तर ह्याला अनव्हेल जनरेशन म्हणत नाहीत. अनव्हेल जनरेशन कशाला म्हणतात, 15 ऑगस्टच्या अगोदर एक मीटिंग बोलवली की बाबा दरवर्षी आपण 15 ऑगस्ट असा साजरा करतो. या वर्षी काय तुमच्याकडे काही नवीन कल्पना आहेत का हो, आपण कसा साजरा करावा. दरवेळेला आपण झेंडूची फुलं घालतो, यावेळेला काय बाबा वेगळी फुलं किंवा काय अजून काही तुमचं करू शकतो का. दरवेळेला आपण हे अशा प्रकारे ऑर्गनायझेशन करतो, यावेळेला काही आपण स्क्रीन बिन आणून असं काही करू शकतो का, आपण काही वेगळ्या प्रकारची अरेंजमेंट करू शकतो का. त्याला म्हणतात अनव्हेल जनरेशन. म्हणजे जे डीपली रूटेड ज्या प्रॅक्टिसेस आहेत ना आपल्याकडे, खोलवर रुजलेल्या, गेल्या 20 वर्षात हे असंच होतं आणि म्हणून हे असंच होईल. या कोविडने आपल्याला असं शिकवलंय की जे गेल्या 20 वर्षात होत असं ते तसं होणार नाही ह्याच्या पुढे. आणि म्हणून तुम्हाला सिनर्जी लागते, आणि म्हणून तुम्हाला हे जे जनरेशन जे आहे हे सगळं एक आणून त्यांना अनव्हेल करायला लागतं. त्यांच्यातला प्रत्येकाकडे असलेला जो केक आहे ना, तो केक तुम्हाला प्रत्येकाला उघडा करून दाखवायला लागेल की येस माझ्याकडे हे टॅलेंट आहे, माझ्याकडे हे अशा प्रकारचं काम करण्याची क्षमता आहे, आणि ती मी ओळखली. तर त्यामुळे प्लॅन करा, सगळ्यांना एकत्र आणा, जनरेशन गॅप ज्याला म्हणतो ती मिटवून टाका. त्याच्यातले जे कोणी जनरेशन मधले अनव्हेल करण्यासारखे जे आहेत, त्यांच्याकडे चांगले गुण आहेत, त्यांना बाहेर काढा. ज्या परंपरागत असलेल्या ज्या काही आपल्याकडच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या सोडून द्या. वेगळ्या तऱ्हेने काही करू शकतोय का बघा. कारण का इवन अजून एक उदाहरण देतो, फी भरण्यावरनं माझ्या कॉलेजमध्येच उदाहरण देतो. माझ्या कॉलेजमध्ये त्यांना म्हटलं की काय रे याला आपल्याला फी आता कलेक्ट करायची आहे, तर कशी, नाही मला ते काय आपली मुलं खाली लाईन लावतात आणि मग ते लाईन लावल्यानंतर मग ते फी भरतात. मग मी सगळ्यांची मीटिंग घेऊन त्यांना म्हटलं की गेले इतके वर्ष असं होत होतं, पण दुसऱ्या तऱ्हेने काही होऊ शकतं का. मग वेगवेगळ्या कल्पना यायला लागल्या, आणि त्या कल्पनामधनं असं दिसून आलं की अरे आपण हे पूर्वी का नाही केलं. लायब्ररीची जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा लायब्ररीवाले म्हणतात आम्ही असं करतो, आम्ही अशीच पुस्तकं करतो, तसं करतो तसं करतो. मग त्यांना म्हटलं बाबा रे हे असं आणखीन आपण करू शकतो का, तसं करू शकतो का, विचार करा काय तुमचे काय सल्ले आहेत,
टीचरना बोलवा, विद्यार्थ्यांना बोलवा, त्यांना काय अडचणी आहेत त्या बघा, पहा सिनर्जी कशी निर्माण झाली ती. आणि मग एवढ्या कल्पना निर्माण झाल्या आणि ह्या कल्पनेमधनं एक सुंदर लायब्ररीची जी सिस्टीम आहे ही तयार झाली. म्हणजे ह्याच्यासाठी काय करायला लागलं तर ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेस कुठेतरी बाजूला ठेवून काळानुसार नवीन प्रॅक्टिसेस करण्यासाठी भर द्यायला लागला. बरं, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर मग ट्राय करा. काय असतं, गिव्ह अ ट्राय आपण म्हणतो ना, की एकदा प्रयत्न तर करा, एकदा ट्राय तर करा, काय होईल, अनसक्सेसफुल होईल. मी हे जर आता उदाहरण दिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याच्या पुढे जो डिसिप्लिनचा प्रॉब्लेम कॉलेजमध्ये येतो, तर काही कॉलेजेसच्या प्रिन्सिपल्सनी मला असं सांगितलं की सर, या कोविडमुळे आम्हाला एक नवीन आयडिया मिळाली. आमच्याकडे जी गाण्याची स्पर्धा होते किंवा डान्सची स्पर्धा होते ती पण आम्ही आता म्हणाला हे अशा झूम सारख्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही घेणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना सगळ्यांना एकत्र येणं शक्य नसेल किंवा एस्पेशली अल्युमिनाय मीटिंग आहे, तर म्हणा अल्युमिनाय आता आमचे कुठे कुठे आहेत, जुने विद्यार्थी आमचे जे कुठे कुठे गेलेले आहेत ते एकत्र येत नाहीत. कोणी बंगलोरला गेलेत, कुठे कोण गेलंय, कॉलेज तर इकडे आमचं मुंबईला आहे. बरं, ते मुंबईची पण मुलं एकत्र येऊ शकत नाही. आतापर्यंत लोकांनी हा कधी विचार केला नव्हता की बाबा आपण ही अल्युमिनायची मीटिंग ही प्रत्येक वेळेला तिथे रविवारी ठेवायची 10 वाजता, बोलवायचं 200 जणांना, येणार फक्त 12 जण, चहा कॉफीचा बंदोबस्त 60 जणांचा, मग तो सगळा देऊन टाकणार फुकट, कॅन्टीनचं धन झाले, कॅन्टीनला बिल दिलं, पुढे काय झालं काय झालं नाही. पण आता ह्या कोविडने बघा आपल्याला कसं शिकवलं की अरे आपण असंही करू शकतो, आपण वेगळ्या तऱ्हेने मीटिंग बोलवू शकतो, सगळ्यांच्या सोयीने बोलवू शकतो. आज टीचर त्याला प्रत्येक वेळेला भेटायचं स्टुडंटला म्हणजे खूप मोठा चॅलेंज असतो. तो कुठे कुठे लेक्चर घेत असतो, कुठे कुठे कॉन्फरन्सला गेलेला असतो, भेटतच नाही, डिफिकल्टीज कुठे सॉल्व्ह करणार. मग ऑफिसमध्ये जातो, लॅबमध्ये जातो, लॅबचे जर्नल पूर्ण करायचा गोंधळ असतो, तो शिक्षक मिळत नाही. आता बघा या कोविडनी कसं आपल्याला शिकवलं. मी रत्नागिरीला गेलो होतो, त्या रत्नागिरीमध्ये त्यांनी काय केलंय त्या कॉलेजमध्ये माहितीये का, त्यांनी सांगितलंय प्रत्येक टीचरचं टाइम टेबल लिहून दिलंय त्यांना. सोमवारी एक टीचर, मंगळवारी दुसरा टीचर किंवा मंगळवारी 2 टीचर. संध्याकाळी 8:30 ते 9 मध्ये त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती मुलांना पण लॉग इन ठेवलंय आणि टीचर्सना पण लॉग इन ठेवलंय, स्टाफला लॉग इन ठेवलंय लॅब मधल्या. मग त्या मुलांचे जे काही प्रश्न असतात ना, ते मुलं ती प्रश्न तिथे त्यांचे लिहितात आणि त्या मुलांच्या डिफिकल्टीज तिथे स्टाफ आणि टीचर्स हे सॉल्व्ह करतात. जसं आता पण आपण इथे झूम मध्ये मी बघितलं मगाशी चॅट मध्ये मेसेजेस आले की बाबा रे आपण चालू करू शकतो का सर, तुमचा तो व्हिडिओ चालू होत नाही आहे वगैरे वगैरे. आता ह्याला आपण म्हणतो चॅटबोट, CHATBOT. मग या चॅटबोट मध्ये काय असतं, वेबसाईट वरती तुमच्या आता चॅटबोट तयार व्हायला पाहिजेत, कारण प्रत्येक वेळेला काय होतं तुमच्याकडे लॅबमध्ये मुलं येतात, कधी जर्नल सबमिट करायची, एकच प्रश्न. लॅब तुम्ही त्याला तुमच्या वेबसाईट वरती जायला सांगा, तिथे चॅटबोट असेल खाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला, तिथे तुम्ही टाईप केलं की व्हॉट इज द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ए जर्नल, इमिजिएटली त्याला त्याची डेट मिळणार, टाइम मिळणार, कोणाकडे करायचं ते मिळणार. आता प्रत्येक वेळेला येऊन पर्सनली बोलून आणि हे करणं हे आता टाळायला पाहिजे. आता हे शक्यही होणार नाहीये. इतके दिवस आपण करत होतो, त्याचा विचार केला नव्हता. भले कोविड जाईल आणि जावाच, देवाजवळ हीच तर प्रार्थना आहे आणि अशा कुठच्याही प्रकारचा कोविड परत येऊ नये. पण ह्या कोविडनी काय शिकवलं तर आपल्याला हे टीम बिल्डिंग शिकवलं. आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे कामाची बघण्याचा दृष्टिकोन बदलला आपला, तो वेगळा केला आपण. आणि म्हणून पुढची स्टेप मी तुम्हाला सांगितलं की गिव्ह इट अ ट्राय, किंवा ज्याला आणखीन वेगळ्या इंग्लिशमध्ये म्हणतो गिव्ह इट अ ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट येतो ना, पिक्चर बघता बघता एकदम कोणतरी हिरोच एकदम तुमचा विलन बनून जातो. ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. किंवा एखादा आपला स्टाफ मेंबर पिकनिकला जायचंय, एकदम इन्थुजियास्टिक असतो, एकदम पैसे देतो, हे करतो, अरे कल जायगे, माझं सगळं बांधलंय मी, आज विकत घेतलंय वगैरे. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी 10 वाजता कहाणी में ट्विस्ट. काय ट्विस्ट, अरे काय यार बायको बोलते उद्या आपल्याला इकडे जायचंय, मी नाही येऊ शकत रे, खूप म्हणजे मी आतापर्यंत एकदम सॉलिड, एकदम कहाणी में ट्विस्ट, उद्या येणारच नाही, झाला लफडा. तर हा जो आत्ताचा अनवेल जनरेशन जे आपण म्हटलं
त्याच्यामध्ये लेट अस ट्राय तर करा, संधी तर द्या, कुठेतरी ट्विस्ट तर आणा. गाठ बसल्याशिवाय ती गाठ उघडण्यासाठी एनर्जी येत नाही. सरळ असेल तर त्याला काही कोणी एनर्जी येत नाही. ट्विस्ट द्या त्याला. आणि म्हणून रिथिंकिंग आपण जे म्हटलं की प्रत्येक गोष्टचं रिथिंकिंग करा, रिव्हिजिट करा. पुढे मागे करत होतो, आता काय करू, आता असं केलं तर काय होईल. आणि म्हणून आता फॉरेन कंट्रीज मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, शाळांमधनं त्यांनी सिनर्जी ग्रुप्स तयार केलेत. सिनर्जी ग्रुप्स. आता अर्थात आपल्याकडे भारतामध्ये ही कल्पना यायला थोडासा वेळ लागेल. सिनर्जी ग्रुप्स म्हणजे काय, तर ब्रेन स्टॉर्मिंग. आता पहा रिझल्ट कसा लावायचा ह्याच्यासाठी युजीसीनी असे सिनर्जी ग्रुप तयार केले. आमच्या जवळजवळ 6 मीटिंग झाल्या चेअरमनच्या, की बाबा काय करायचं, कसं याच्यातनं बाहेर पडायचं, परीक्षा घ्यायला लागल्या तर घेऊ शकू का नाही, नाही घ्यायला लागलं तर काय करायचं, ब्रेन स्टॉर्मिंग. आणि जेवढं तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग कराल तेवढी तुमची सिनर्जी ही खूप बाहेर येते. क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ही खूप बाहेर येते त्याच्यामध्ये. आता बघा, पूर्वी आपण कोणी विद्यार्थ्यांनी त्याचा जर का स्मार्टफोन आणला तर तो स्मार्टफोन जप्त करायचो, 500 रुपये फाईन लावायचो, वर्गामध्ये आणायचा नाही म्हणायचो. पण आता अशी वेळ येणार आहे की त्या विद्यार्थ्याला सांगायला लागणार आहे की बाबा रे, तुझा ईमेल उघडला नाही ना, उघड. तुझ्याकडे स्मार्टफोन नाही तर वडिलांना सांग स्मार्टफोन घेऊन जायला, कारण आता आपलं सगळं आता स्मार्टफोन वरतीच होणार आहे. एक अहमदाबाद मधली युनिव्हर्सिटी आहे, मी 2 वर्षापूर्वी तिथे लेक्चरला गेलो होतो त्या युनिव्हर्सिटीमध्ये. त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुमच्या क्लासरूम मध्ये त्यांच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल त्यांनी अलाव केला होता. इंटरनेट फ्री दिलं होतं. कशासाठी दिलं होतं, मी जेव्हा लेक्चर द्यायचो किंवा मी प्रश्न विचारायचो तर त्या प्रश्नासंबंधीची माहिती ते इमिजिएटली गुगलमध्ये जाऊन बघायचे. म्हणजे आता शिक्षकाची किती तयारी असणं जरुरी आहे बघा. आपण युनिव्हर्सिटीच्या सगळ्या आता गोष्टी आहेत त्या सगळ्या डिजिटलाइज होत आहेत. डिजिटलाइज म्हणजे प्रत्येकाला ते अवेलेबल होणार, इंटरनेटवरती अवेलेबल होणार. आपण जर का एखाद्या माणसाला काहीतरी रूल सांगितला तर तो विद्यार्थी आपल्याला तो रूल काढून दाखवणार, बघा हे बघा युनिव्हर्सिटीचं सर्क्युलर, तुम्ही सांगता एक पण इथे बघा हे सर्क्युलर असं असतं. त्यामुळे आता क्रिएटिव्हिटी आणि हे ज्या सगळ्याचा जो अप्रोच आहे, हा अप्रोच हा सगळा बदलणार. लॅपटॉप कंपल्सरी, इंटरनेट कंपल्सरी, आयफोन्स कंपल्सरी. आणि म्हणून ह्या सगळ्याच्या ह्याचे फायदे जर का बघायला गेले ना तर खूप फायदे आपल्याला ह्या सगळ्या सिनर्जीचे मिळतील. आता ही सिनर्जी आणखीन एक मी तुम्हाला आपण म्हणजे आता माझ्या सेशनच्या शेवटाला जाऊ आपण. आणि ह्याच्यामध्ये मला बऱ्याच वेळा लोक विचारतात की सर मग ही सिनर्जी एकदम तर येऊ शकत नाही, मग छोट्या गोष्टी आम्ही काय करू की ज्याच्यामुळे ही सिनर्जी येऊ शकेल पटकन. तर मी त्यांना सांगतो की एक गोष्ट करा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की रेकग्नाइज अचिव्हमेंट. आता रेकग्नाइज अचिव्हमेंट म्हणजे काय, मी माझ्या कॉलेजचं उदाहरण देतो. माझ्या कॉलेजमध्ये ज्या टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफनी, लॅबनी, लायब्ररियननी, कॉम्प्युटर सेंटरनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्या माणसाचा, त्या स्टाफचं नाव मी नोटीस बोर्ड वरती दर महिन्याला लिहितो की त्याची ही अचिव्हमेंट आहे. फक्त काही टीचर्सच करायची गरज नाही हो, आपण नॉन टीचिंगचं पण करू शकतो. आता हे त्याचं तिथे लिहिल्यामुळे झालं काय, त्याला आपण रेकग्निशन दिलं अचिव्हमेंटचं. मी एवढ्यावरती थांबत नाही, मी काय करतो त्याला एक छोटंसं सर्टिफिकेट देतो, साधा आपला प्रिंट आउट काढलेलं सहीचं, की बाबा ह्या महिन्यामध्ये तुझी अचिव्हमेंट ही चांगली होती. खूप मोठी रेकग्निशन आहे त्या माणसासाठी काम करण्यासाठी. मोटिवेशन बघा किती मोटिवेशन येतं. ज्याला मिळालं नाही त्याला पण मोटिवेशन येतं की अरे ह्याला मिळालं, मला का नाही मिळालं. मग आमच्याकडे आम्ही काय करतो, एकाच माणसाला फक्त रिस्ट्रिक्ट ठेवत नाही, 2 जण असतील दोघांनाही देतो. कंजूसी करायची नाही रेकग्निशन मध्ये, अचिव्हमेंट मध्ये. बोर्ड वरती त्याचं नाव लिहा. आणि आता तर गेल्या मागच्या वर्षापासून मी काय केलं, एक मोठे जवळजवळ 2 किलो कॅडबरी आणून ठेवलेत. आणि मी काय करतो, आमच्या रजिस्टरला सांगतो की बाबा हा जो कोण चांगला परफॉर्मर असेल तर त्या परफॉर्मन्सचं तू काय कर की त्याचं नाव लिही, त्याला सर्टिफिकेट देऊ आणि माझ्याकडे मी त्याला कॅडबरी देतो. त्यामुळे एक अचिव्हमेंट तुम्ही काहीतरी केली, भले छोटी असेल अचिव्हमेंट, त्याचं रेकग्निशन करा. मोटिवेशन खूप मोठं वाढतं. मोटिवेशन वाढलं की परफॉर्मन्स वाढतो, परफॉर्मन्स वाढली की एनर्जी वाढते, आणि एनर्जी वाढली की सिनर्जी वाढते. दुसरी गोष्ट आहे बर्थ डेट्स.
आता व्हॉट्सअप आल्यामुळे काय होतं, फक्त 3 जण जो ग्रुप असतो ना आपल्या नॉन टीचिंग मध्ये, त्यांचं खूप चांगलं चाललेलं असतं. बर्थडेला विश करतात, बर्थडेला पार्टी करतात, करून दे, काही हरकत नाही. पण आपण अशी पद्धत आता चालू करू शकतो का की ह्या बर्थडेचं एक सेलिब्रेशन नाही करता आलं, कॉलेज नाही परवानगी देत असेल, सगळ्यांना एकत्र येऊन करायचं 2 मिनिटं, कारण ते 2 मिनिटाचे मग 20 मिनिटं होतात, म्हणून कॉलेज देत नाही परवानगी. पण ऍटलिस्ट त्या माणसाचं नाव तर व्हाईट बोर्ड वरती लिहू शकतो आपल्याकडे की बा ह्याचा बर्थडे अभिनंदन. केवढी मोठी गोष्ट आहे की माझ्या डिपार्टमेंट मधल्या सगळ्यांनी माझं आज बर्थडे सेलिब्रेशन त्या व्हाईट बोर्ड वरती केलं आणि एक साधी काहीतरी चॉकलेट कॅडबरी कोणतरी आणून मला दिली. त्यासाठी एकत्र यायची गरज नाही, कामाचा वेळ वाया घालवायची गरज नाही, पण एक बॉन्डिंग तयार होतं. बर्थडे सेलिब्रेशन आणि कॅडबरी महत्वाची नाहीये, त्याचं बॉन्डिंग आहे. एकमेकांशी तुम्ही इतके बॉन्ड होता, तुमचं इतकं एकमेकांची जवळीक निर्माण होते, सेल्फ मोटिवेशन होतं. सेल्फ मोटिवेशन म्हणजे काय बघा, पूर्वी तुम्ही स्कूटर चालवली असेल ना, तर ती स्कूटर पूर्वी व्हेस्पा सारखी स्कूटर होती की लॅम्ब्रेटा सारखी, किंवा मोटर बाईक असेल, काय करायला लागायचं माहितीये का, तिला सुरुवात करायची म्हणजे त्याला किक मारून 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 एवढे वेडे व्हायचे लोक, बूट फाटायचे, मला आठवत आहे. आणि शेवटी सकाळी किक मारून मारून वेडा झालेला मी असे 4 जण बघितलेले आहेत, मरून देती, त्याला लाथ मारायचे शेवटी आणि बसमधनं बसून जायचं. काय यार, चालू होत नाही किक मारून मारून. किक स्टार्ट, आपल्या डिपार्टमेंट मध्ये असे किक स्टार्ट नकोत. म्हणजे किक या शब्दाचा वेगळा अर्थ घेऊ नका, नाही तर किक म्हटल्यानंतर लोकांना आली वेगळी किक आठवते. त्यामुळे किक स्टार्ट हा जो प्रकार आहे हा नको, आपल्याला सेल्फ स्टार्ट पाहिजे. आणि म्हणून बघा आता प्रत्येक जण स्कूटी, लगेच चावी मारली की स्कूटी स्टार्ट, आता कोणी किक मारत बसत नाही, रेडी एकदम किक स्टार्ट. तर त्यामुळे हा जो बर्थडे सेलिब्रेशन किंवा अचिव्हमेंट हा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही खर्च नाहीये, पण तुमचं बॉन्डिंग आहे. आणि हे बॉन्डिंग तुमचं जर का तयार झालं, तर हे बॉन्डिंग तयार झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तिथे की तुम्हाला खूप मोठं त्याच्यामधनं तुम्हाला अचिव्हमेंट म्हणतात तशी तुम्हाला तिथे मिळू शकेल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा व्हॉइस, स्टाफचा व्हॉइस. आता स्टाफचा व्हॉइस म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोकांना तक्रारी असतात आणि ह्या ज्या तक्रारी आहेत, ह्या तक्रारी लोकांच्या तुम्ही सॉल्व्ह करायला लागतात. हा सुद्धा एक मोटिवेशन मधला फार महत्वाचा भाग आहे. ह्या मोटिवेशन मध्ये तुम्ही जर का लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह केल्या नाहीत, तुम्ही जर का त्यांना व्हॉइस दिला नाही, याचा अर्थ असा की तुझ्या काय बाबा ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी आम्ही सोडवतो तुझ्या, तू ये बस, तुझ्या काही गाराणी असतील, कंप्लेंट्स असतील तर त्या कंप्लेंट्स आहेत तर त्याही आम्ही सोडवतो. तर ह्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स आणि ह्या जर का तुम्ही त्याच्या सोडवल्या नाहीत, तर मोटिवेशन हे होणं फार मोठं डिफिकल्ट आहे तिथे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की प्रायोरिटीज, हे लोक आपली पाळत नाहीत. प्रायोरिटीज, कुठचं काम पहिलं करायचं हे जर का तुम्ही नाही ठरवलंत ना, तर तुमची सिनर्जी लेवल ही बिलकुल झिरोला येऊन बसते. आणि म्हणून जर का तुम्ही मार्केटिंगची लोक जर का बघितलीत, तर ती मार्केटिंगची लोक काय करतात माहितीये का, दररोज सकाळी आपलं काम सुरू व्हायच्या अगोदर 5 मिनिटाची मीटिंग ही दररोज भरवतात. दररोज सकाळी कामाला सगळे जायच्या अगोदर 5 मिनिटं सगळ्यांनी भेटायचं कंपल्सरी. आमच्या कॉलेजमध्ये मी सुरू केलंय, प्रत्येक जण ड्युटीवरती आला की तो माझ्या केबिन मध्ये येतो. केबिन मध्ये येऊन काय करतो आम्ही, तर एक 5 मिनिटाची फक्त मीटिंग घेतो आणि ह्याच 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगितलं असं, ज्याचा बर्थडे असेल तो बर्थडे, अचिव्हमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्या 5 मिनिटांमध्ये होऊन आज काय काम करायचंय प्रत्येकाने, प्रायोरिटी काय आहे, आज कुठचं काम पहिल्यांदा झालं पाहिजे, तर ह्याची प्रायोरिटी एक पटकन ठरवून दिली जाते त्याला की नाही हे काम तुम्ही पहिल्यांदा आज इथे करायचं तिथे. आणि ही प्रायोरिटी जर का ठरली तर तुमची सिनर्जी लेव्हल जी आहे, ही सिनर्जी लेव्हल तुमची खूप हाय राहते, असा एक माझा अनुभव आहे तिथे. दुसरी गोष्ट काय, अंडरस्टँडिंग ऑफ इच अदर, लिसनिंग ऑफ इच अदर. तुम्ही दुसऱ्याला समजावून घ्या. मुळात काय होतं, बऱ्याच वेळेला स्टाफमध्ये असं दिसून येतं की लेडीज स्टाफ असेल किंवा इव्हन जेंट्स स्टाफ असेल, काहीतरी घरी झालेलं असतं आणि मग ते तसंच स्टाफ रूम मध्ये घेऊन आलेला असतो. ती व्यक्ती थोडीशी चिडचिड असते
आता त्या माणसाला जर का तुम्ही नीट समजावून नाही घेतलं तर भांडण तयार होतात, दुश्मनी तयार होते. कसलं मोटिवेशन आणि कसलं टीम वर्क. तर त्यामुळे आपल्या मुळात जो कलिग आहे, ह्या कलिगला मुळात अगोदर समजावून घ्या, अंडरस्टँडिंग करा, त्याला नीट यू ट्राय टू लिसन टू हिम. काय असतं, 1-2 मिनिटाचा त्याशी संवाद साधला, इव्हन हेड ऑफ द डिपार्टमेंटनी बोलवून, काय रे बाबा काय झालं, काय नाराज काय आहेस आज, काय बाबा मूड नाहीये तुझा, काय 2-3 प्रश्न असतात, काय चहा पाजा. एनर्जी जबरदस्त वाढते, सिनर्जी जबरदस्त वाढते. फ्लेक्झिबिलिटी ठेवा. एखाद्या माणसाला जर का वाटलं की नाही 5 मिनिटं जरा लवकर जायचं, जाऊन देऊ. कुठे त्याचा सगळ्याचा हिशोब ठेवतात. पिऊनच्या बाबतीमध्ये मला बऱ्याच वेळेला हा अनुभव येतो. त्याला मी कामाला जेव्हा पाठवतो तेव्हा कामाला पाठवल्यानंतर त्याला सांगतो मी की बाबा रे तू टॅक्सीने जा, कारण हे अर्जंट आहे, आणि आल्यानंतर ते व्हाउचर दे, मी जे काय असतील ते 20-25 रुपये जे आहेत ते मी तुला सँक्शन करणार. आता हा पठ्ठ्या मला माहिती असतो की तो टॅक्सीने जात नाही, कारण त्याला काय त्याच्यापेक्षा फास्टेस्ट जाणारी रेल्वे माहिती असते, तो रेल्वेने जातो. पण आल्यानंतर तो काय करतो, म्हणतो मी टॅक्सीने गेलो. मी एक प्रश्न सुद्धा विचारत नाही, टॅक्सीने गेल्यास किती पैसे आहेत, हे घे जा. आता बघा काय, यू हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. तुमचं काम झालं की नाही, पटकन काम करायचं होतं की नाही, चेक कोणच्याकडे तरी पाठवायचे होते, ट्रस्टीकडे किंवा कोणाकडे तरी घरी फाईल, आणि ती फाईल तुमची तिथे पटकन साईन करून आली ना. प्रायोरिटी काय आहे, त्याच्याशी तुम्ही हुज्जत घालत बसणं आणि त्याला तू बसनी गेलास का गाडीने गेलास का घोड्याने गेलास हे बघणं, का तुमचं काम करणं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायोरिटीज काय, पॉझिटिव्ह थिंक करा, जाऊन द्या ना, काय फरक पडतो, काय नाहीतरी तो बसने गेला असता तर 8 रुपये झाले असते, तो टॅक्सीने गेला असं म्हणतोय त्याच्यामुळे 20 रुपये झाले. 12 रुपये आजच्या काळामध्ये तुमचं इम्पॉर्टंट काम करण्यासाठी इज अ स्मॉलेस्ट अमाऊंट. तर त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही, काही कारण असतील, तो काय करत असेल त्याच्यासाठी, कशाला कारण समजावून घ्यायची तिथे. लेट अस बी व्हेरी पॉझिटिव्ह. आणि अशा प्रकारचे तुम्ही छोट्या गोष्टी मोठ्या तऱ्हेने जर का करायला लागलात, ज्याला आपण डुईंग स्मॉल थिंग्स ग्रेटली, स्मार्टली असं म्हणतोय ना, तर त्याच्यामुळे तुमची एनर्जी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी तुमची तिथे ही येऊ शकते तिथे. आणि ह्या सगळ्या टिप्स आहेत ज्याला आपण म्हणतोय. तर त्यामुळे मग आता शेवटी आपल्याला बघायला लागेल की बाबा ही जी एनर्जी आहे किंवा ही जी सिनर्जी आहे किंवा ज्याच्याबद्दल आपण हे जे सगळं आता म्हणतो आहे, तर ह्या सगळ्याचा काही फायदे होतात का? खूप फायदे होतात. तुम्ही कुठेही जर वाचलत ना तर तुमच्या लक्षात येईल खूप फायदे याचे तुम्हाला होताना दिसतील. आणि ह्याच्यामधले जे महत्वाचे जे फायदे मला जे दिसत आहेत, अगदी म्हणजे छोटे फायदे मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे फायदे मला त्याच्यामधनं जे दिसत आहेत ना, ते एक म्हणजे डिसिप्लिन. खूप मोठा डिसिप्लिन तुमच्या ह्या कामामध्ये येऊ शकतो. खूप मोठा डिसिप्लिन तुमच्या कामामध्ये येऊ शकतो. सगळ्या गोष्टी अगदी बरोबर व्यवस्थित अगदी डिसिप्लिननी वेळच्या वेळेला ह्या तुमच्या व्हायला लागतात तिथे. सो डिसिप्लिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ दिस पर्टिक्युलर काय म्हणतो आपण त्या तुमच्या सिनर्जी ऍट द वर्क प्लेसचा आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामधनं फायदा जो मिळतो तो म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. पहा, हे असं सगळं जर का वातावरण एखाद्या डिपार्टमेंट मध्ये असलं ना तर वी वर्क लाईक अ फॅमिली. घरी जशी आपली फॅमिली असते, भाऊ बहीण आई वडील मुलं बायको नवरा, तशी एक फॅमिली इथे निर्माण होते डिपार्टमेंटमध्ये, नॉन टीचिंग मध्ये. त्याचं खूप चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग तयार होतं. हा खूप मोठा फायदा आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड प्रत्येकाचा निर्माण होणं त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं एज्युकेशन टाइम वरती खूप चालतं. हा, आज काय युनिव्हर्सिटीचा सर्क्युलर आलेला आहे की या सर्क्युलर मधनं तुम्हाला आज मार्क्स जे आहेत हे मार्क्स तुमचे इमिजिएटली भरायला पाहिजे, त्याची डेट आहे उद्या. आता हा जर का सिनर्जी फार मोठ्या प्रमाणामध्ये असेल, एनर्जी फार मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तर मग काय करतो, आमच्याकडे जो रेल्वे कन्सेशन देणारा जो स्टाफ आहे ना तो पण त्या युनिव्हर्सिटीचा मार्ग भरायला सुरुवात करतो, प्रायोरिटीज. पण हे काय झालं तर तुम्ही एक तर सिनर्जी निर्माण केली, मोटिवेशन निर्माण केलं, तुमची एक टीम निर्माण केली, आणि त्या टीममुळे तुम्हाला काय झालं तर तुम्हाला इथे लक्षात आलं की तो आपलं काम सोडून हे काम पण करायला लागला तिथे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय होते, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट.
कारण लोकांना शेवटी टाइम मॅनेजमेंट असणं हे फार जरुरी आहे. टाइम मॅनेजमेंट जर नसेल, ज्या ज्या वेळेला ते जर का काही तुम्ही केलेलं नसलं तर कसं काय होणार? सो टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो वन ऑफ द बेनिफिट या तुमच्या सिनर्जी ऍट वर्कप्लेसचा. आणि सगळ्यात मोठे 2 फायदे मला जे दिसत आहेत आणि ते टँजिबल म्हणजे समोर तुम्हाला दिसतात, त्यातला एक फायदा म्हणजे सॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब. तुम्ही घरी जेव्हा जाता ना तेव्हा हुश, ओके नाही यार माझी सगळी कामं आज झाली, काही पेंडिंग नाही, भले मला उद्या लग्नासाठी रजा घ्यायची, टेन्शन नाही, काही नाही, मला 3 दिवस महाबळेश्वरला जायचंय, काही टेन्शन नाहीये. म्हणजे त्या माणसाचं टेन्शनच्या बद्दल बोलत नाही, त्याला कधी टेन्शन नसतंच, कॉलेजला टेन्शन येणार नाही. त्यामुळे सॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब की मी नाही तर माझी जर्नल्स कुठे आहे ती लोकांना माहिती आहे, कॉम्प्युटरचे प्रॅक्टिकल्स कधी घ्यायचे त्याचा टाइम टेबल मी करून गेलेलो आहे. सॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब. आल्यानंतर मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा, काय रे झालं ना बरोबर, मी नसताना काही प्रॉब्लेम नाही ना आला? नाही आला. अजून नाही आला हा जो आहे ना शब्द, हा खूप महत्वाचा आहे तुमच्या सिनर्जीमध्ये. सॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब. आणि सगळ्यात मोठा फायदा तो म्हणजे स्माईल. तुम्ही जेव्हाही अशा प्रकारचं मोटिवेशन, टीम बिल्डिंग, सिनर्जी, जेवढे मोठमोठे शब्द आपण आता वापरले, बरेच त्याच्याबद्दल चर्चा गेला 1.25 तास करतोय, ह्या सगळ्याचा अर्थ काय? ते बिग स्माईल. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर दुःखी, कष्टी, शिव्या घालत बसणारे, दोष देत बसणारे लोक असले पाहिजेत का त्यांच्या तोंडावरती स्माईल असणारी लोक असली पाहिजेत? तर निश्चितच चॉईस हा स्माईल साठी असणार. एव्हरीबडी शुड स्माईल, एव्हरीबडी शुड बी हॅपी. तर तो जो हॅपीनेस आहे, म्हणजे ती मगाची रेल्वेची गाडी दरवेळेला 8ची 8लाच आली पाहिजे, प्रत्येक स्टाफ हा मजेतच असला पाहिजे, एन्जॉयच करता आला पाहिजे त्याला. तर हा स्माईल ह्या सिनर्जीचं एक फार मोठं गोष्ट आहे की जी मगाशी आपण समुद्राच्या पाण्यामध्ये उभं राहिलेलो होतो तेव्हा पहिल्यांदा उभं राहिलं तेव्हा मजा आली नाही, आपल्या तोंडावरती स्माईल नव्हता, कारण ती एकच लाट होती. 3-4 लाटा आल्या, आपण पुढे गेलो आणि मग जो एकदम आपण मध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे पाणी, आणि तो जो आपल्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, हॅपीनेस आणि स्माईल, दॅट इज दी सिनर्जी. तर त्यामुळे मी इथे माझं सेशन संपवतो. डॉक्टर कुलकर्णी, माझ्या मते सगळ्यांना तो आवडला असेल असं वाटतंय, कारण माझ्या व्हिडिओचा अजूनही प्रॉब्लेम काही गेलेला नाही आहे. पण क्वेश्चन आन्सर्स काही असतील तर मी मात्र ते करू शकतो. येस येस शुअर सर. थँक्यू सो मच. आता क्वेश्चन अँड आन्सरचं सेशन चालू आहे. अक्षय, ज्यांनी हँड रेज केले त्यांना अनम्यूट कर. कोणाला क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारा. अक्षय, अक्षय, Can I ask question? Yes, you can. Yes, Himanshu, you can ask question. हाँ, थैंक यू सर. सर मुझे सिर्फ इतना एक एग्जांपल पूछना था कि आपने लाइब्रेरी में क्या चेंज लाया, मतलब कोविड की वजह से? कोविड के वजह से का जो चेंज है ना, that change is that now the students and the teachers, what they are doing, they are discussing with the chatbot, with the artificial intelligence, and then whatever their requirements are complied by the librarian and then the assistant librarian. Okay. So now the students are not handicapped because everything is provided to them on the net. Not only that, but then what they are doing is this, what you can say is that, you know, the digitalization we have done, so even the books and all are also available to them on online. So more contributions, subscriptions we have done for the what you say for the students. Then the list of the books which was not displayed anywhere, now we started displaying it for the students. Okay. So now the students can also see that these are the some of the books which are available. But then the COVID has taken a charge so fast, so we were not in a position to do the further advancement. But once the COVID goes, you know, then the library should be more vibrant.
it should be more transparent. So one need not come. So that is how some of the arrangements we have made, and then in the meetings everything is discussed, so that once the COVID goes, we can take it to the next step. Okay. Now even you will find this NMIMS, what they have done is that now recently they have come out with the magazine also of a library, especially for the library. So such kind of the new ventures people can do. Absolutely. Right. Yeah. And sir, वो working environment में किस तरह से change हुआ है? Abhi, that is very difficult to understand because now nobody is meeting. The whole idea is that the people should not meet. क्योंकि कैसे होता है कि normally see the Indian mentality is like that, they love a physical meeting always. I will give the example. One of the very senior person I have met in our society, I said that where are you going? Then he said, no, I want to pay my water charges and I'm going to the municipality office. I said, why you are going at 11:30, such a hot? You should pay it through the bank. You will surprise with this answer. He has answered, त्याने उत्तर मला असं दिलं की आता घरी बसून काय काम आहे, जाऊ आपण काय, तिथे गेल्यानंतर जरा दोन लोकांच्या भेटी होतात, काय असेल तर मी भांडतो. Means see, his interest is to pass a time, to go there and fight with the people. So such a mentality people they are having. The same mentality even students are also having. Students, they love fighting. The students will come to your library and will say कि नहीं क्यों नहीं book मिल रहा है, मेरे को ये हो गया, fine क्यों ले, It's a small things, but then they always like to fight. It's a human mentality. And why this is happening? Because physically we are meeting. If we are not meeting physically, and everything is served, then there is no necessity. The working environment will go very high. Your stacking area in the library will come down like anything. Because how much stacking areas you will provide at the end of the day? It's very difficult. Very true, sir. So actual environment you will come to know by say within 1 year in all the colleges, because we go for the visits to the colleges, they exchange the things. Now see, one more example, that before using any library software, see क्या हालत थी library की. So true, sir. Accession register, ye wo, though now we maintain physically because of the rule, but the software has made such a fantastic change that at the end of the day you can immediately give how many exchange has taken place. Correct, sir. So this is nothing, but this is a synergy. This is a brainstorming. This is what we call as a environment in the library, which slowly will come, like a paperless kind of a thing. I will not even surprise that tomorrow if some college brings a robot, because many libraries, they don't have the sufficient staff, especially non-aided colleges. Only librarian, one peon. So tomorrow they may invest in the robo, that the robo will bring some 2-3 books and give it to the students. Now see, in the COVID hospital, what is happening now? The robo is giving them a lunch. A robo is giving them the medicine. See, the thought process has changed totally. I hope this is a sufficient explanation to your question. Thank you so much. Thank you so much. Yes, sir. संजय राव राणे, you can ask question. नमस्कार सर, पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार. तुम्ही हा एक मोटिवेबल असा आम्हाला हे चांगला मार्गदर्शन केल्याबद्दल त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर, माझा प्रश्न असा आहे की आमच्या सुपेरियर जे असतात त्यांनी आमची क्वालिटी ओळखून आम्हाला काम देणे कितपत योग्य ठरेल, किंवा मला समजा अकाउंट मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क दिलं तर मी तेवढं मन लावून करू शकत नाही, असं माझं हे आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय मार्गदर्शन करू शकता का थोडंसं? बरं, आपल्याला त्याच्यामध्ये दोन तऱ्हेने विचार. आता माझ्यामध्ये मी काय केलंय कुलकर्णी सर, मी आता मोबाईल वरनं पण आलोय, सो पीपल कॅन सी मी ऑल्सो. Oh yes. कॅन यू ऑल सी मी नाव? येस सर. येस सर. कारण ते पण एक मोटिवेशन आहे. नाही तर तुम्हाला वाटेल का बा काय रेकॉर्डिंग चालू ठेवलं होतं की काय सरांनी म्हणून. नाही सर, नाही, मी गंमत करतोय. तर आता त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट अशी आहे की मुळात तुमची जी अपॉइंटमेंट असेल ती जर का अकाउंटन्सीसाठी झालेली असेल, अकाउंटच्या कामासाठी झालेली असेल,
तर मग त्याला दुसरा इलाज नाहीये. तुम्हाला अकाउंटन्सीचं काम करायला लागेल आणि मग तुम्हाला वाटलं की नाही मला दुसरंही काम करायची हौस आहे, तर मग ते एक्स्ट्रा मध्ये तुम्ही केलं तर त्याच्याबद्दलचं जे रेकग्निशन आहे, नॉट मॉनिटरीली एव्हरी टाइम, तर एक परफॉर्मन्स म्हणून तुम्हाला कॉलेज हे देऊ शकतं. हा एक भाग झाला. दुसऱ्या ठिकाणी कॉलेजेसमध्ये असं असतं की त्याचे अपॉइंटमेंट काही कामासाठी असे झालेले नसते, एक जनरल ऍडमिनिस्ट्रेशन साठी झालेले असते की बाबा ऍडमिनिस्ट्रेशन साठी अपॉइंट केलेला हा क्लर्क आहे. मग आता तिथे हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं की बाबा तुम्हाला दिलेल्या कामामध्ये जर का इंटरेस्ट नसेल आणि दुसऱ्या कामामध्ये जर का इंटरेस्ट असेल, तर मग त्याच्यामध्ये काय होतं की आता ज्या मी सगळ्या स्टेप्स सांगितल्या, प्लॅन सिनर्जी, जनरेशन गॅप, ब्रेनस्टॉर्मिंग, मीटिंग, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आता एक कार्याचा आढावा घ्यायला लागेल आणि आता प्रत्येक माणसाकडे तुम्हाला एक विचारायला लागेल. आणि आता आमच्या कॉलेजमध्ये मी काय करतो की शिक्षकांच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो की काय होतं, शिक्षकांना कोणतरी एक आमच्याकडचा कोऑर्डिनेटर टाइम टेबल देऊन टाकतो, त्याला एक अकाउंटन्सी शिकवायला देऊन टाकतो, कारण तो एमकॉम अकाउंटन्सी आहे, पण त्याला अकाउंटन्सी मध्ये इंटरेस्ट नसतो, त्याला कुठच्या तरी वेगळ्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो. हे मला कळल्यानंतर मी काय केलं, त्यांना सांगितलं की अकॅडमिक इयरच्या सुरुवातीला एका कागदावरती तुम्हाला कुठचे विषय हवे आहेत ते मला लिहून द्या. आणि मग मी कोऑर्डिनेटरला सांगितलं की तू जेव्हा सब्जेक्ट अलॉटमेंट करतोस तेव्हा तू हे त्यांनी दिलेल्या ज्या प्रायोरिटीज आहेत ना, त्या शक्य असतील तर त्या पहिल्यांदा दे. आता हेच ऍप्लिकेशन तुमच्याकडे सुद्धा होऊ शकतं की तुम्ही जर का एक साधारणतः एक महिन्याच्या अगोदर जर का तुम्ही सांगितलं की या महिन्यामध्ये बाबा मला ही अशा प्रकारची काम आहे म्हणून प्लॅनिंग लागतं, तर ह्याच्यामधलं कुठची कामं तुम्ही करू शकाल ह्याची जर का एक लिस्ट बनवली तर प्रत्येकाला जे आवडीचं काम आहे ते येऊ शकतं. पण मी तुम्हाला सांगितलं तसं की याच्यामध्ये कायद्याचा एक भाग आहे की तुमचे अपॉइंटमेंट काय आहे, त्या अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला जॉब प्रोफाईल काय दिलेली आहे, त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन त्या कामाला सुटेबल आहे की नाही, कारण शेवटी कायद्याची चौकट आहे. आपण जेव्हा मोटिवेशन टीम म्हणतो तेव्हा भारतामध्ये काही कायदे प्रचलित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ उद्या जर का मी एखाद्या टीचरची अपॉइंटमेंट फिजिकल डायरेक्टर म्हणून केली, फिजिकल एज्युकेशन म्हणजे पीटीचे शिक्षक, आणि तो म्हणायला लागला नाही नाही मला बाबा पीटी मध्ये काही इंटरेस्ट नाही सर, काय होतं माझा आता हात दुखतो, मला तुम्ही गणित शिकवायला द्या, होऊ शकत नाही. तर त्यामुळे कायद्याने अडचण काही असेल तर होऊ शकत नाही, पण कायद्याची अडचण नसेल तर सगळं होऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी एकत्र येणं, बसणं, त्याच्याबद्दल प्लॅनिंग करणं, मीटिंग करणं, किंवा ज्याला आपण रोटेशन ऑफ जॉब म्हणतो. रोटेशन ऑफ जॉब म्हणजे याचा अर्थ असा की मी आमच्या शिक्षकांना सांगतो या वर्षी तू अकाउंटन्सी शिकवलंस ना, पुढच्या वेळेला तुला हा विषय शिकवायचा, त्याच्या पुढच्या वर्षी तू एफवाय ला शिकवलंस ना, आता या वर्षी एफवाय ला नाही शिकवायचं, तुला टीवाय ला शिकवायचं. रोटेशन. आणि मग त्याच्यामधनं तो चमकून जातो शिक्षक. तसं तुमच्या स्टाफ मध्ये जर का ह्या वर्षी एखाद्याला 6 महिने हे काम दिलं तर पुढच्या 6 महिने दुसरं काम द्या, पुढच्या 6 महिने तिसरं काम द्या. आमच्याकडे मार्केटिंग मध्ये मी आता बऱ्याचशा कंपन्यांचा कन्सल्टंट आहे, मी जेव्हा तिथे जातो तेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही या मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये हे तुम्ही काउंटरला बसवलेले 4 जण आहेत ना, आता काय करा पुढच्या महिन्यामध्ये यांच्या काउंटरवरनं त्यांना काढून टाका, त्यांना मागे घ्या आणि नवीन 4 लोकांना काउंटरवरती टाका, बघा काय होतं ते. आणि मग ह्याच्यामधनं लक्षात जातं की अरे ह्याच्यामधलं काउंटर मधला हा माणूस एकदम सॉलिड होता तिथे, कारण ते विद्यार्थीच विचारायला लागतं अरे वो किधर पीछे क्यों बैठा, आज ये काउंटर पे क्यों नाही बैठा. म्हणजे याचा अर्थ तो परफॉर्मर आहे, आयडेंटिफाय करा त्याला परफॉर्मर. मग त्यालाही कळतं की माझं स्पेशलायझेशन ह्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे ह्या मार्गाने जर का आपण गेलो तर कोणाला नावडतं काम मिळणं किंवा नावडतीचं काम करायला लागणं हे भविष्यात होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये लिडरशिप ही फार महत्वाची आहे, आणि हे मगाशी आपण एखाद्या स्टेप मध्ये सांगितलं. ओव्हर. नेक्स्ट. थँक्यू सर. एनी अदर क्वेश्चन? Anyone who wants to ask question? म्हणजे क्वेश्चन जास्ती येत नाहीत म्हणजे मोटिवेशन माझं जास्ती चांगलं झालेलं नाही असा तुझा अर्थ आहे? असं नाही सर, म्हणजे अजून पण किक स्टार्ट आहे, किक स्टार्ट अजून पण आहे. Yes madam, please ask question. नीलल वैद्य बोलतेय मी. हॅलो. हा बोला. ओके. हॅलो. बोला. माईक पासून थोडंसं लांब सर राहा, सर्वात ऐकू येतील. प्रथम ओके 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 सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि खूपच सुंदर सेशन होतं हे सर, आणि मोटिवेशनल तर नक्कीच होतं सर. मी डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये पर्सनल असिस्टंट म्हणून काम करते प्रिन्सिपलची. मी गेली 12 वर्ष तिकडे काम करते.
सर आणि ऍक्च्युली माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा माझी जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही ऍडमिन मध्ये असल्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे. लाईक कॉलेजमध्ये होणारे सगळे प्रोग्राम्स, वर्कशॉप, सेमिनार्स अरेंज करणं, HODच्या मीटिंग्स अटेंड करणं, मिनिट्स ऑफ द मीटिंग बनवणं, बेसिकली कोऑर्डिनेशन स्टाफ बरोबर. तर आता सध्या काय झालंय, हे 2 महिने काहीच नाहीये, कशाच पद्धतीने मी कॉन्ट्रीब्युट करू शकत नाहीये. पण आजचं तुमचं सेशन ऐकल्यानंतर रादर मी खूपच एक्साइटेड आहे की मला काय करता येईल. मी तर ठरवलंय की आज प्रिन्सिपलला कॉल करून कदाचित मी बोलून सुद्धा घेईन की मॅडम आपल्याला काय करता येईल, हाऊ टू कनेक्ट विथ अदर ऍडमिन स्टाफ अँड वी शुड स्टार्ट वर्किंग. तर सर तुम्ही काही मला मार्गदर्शन करू शकता का की मी अजून काय करू किंवा कोणत्या पद्धतीने इफेक्टिव्हली मी कॉन्ट्रीब्युशन करू. आता तुम्ही ज्या काही इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं, डॉन बॉस्को कुर्ला टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूशन आहे, तर त्यामुळे तिथे तुमच्याकडे जर का विचार केला तर तुम्ही पहिली इनिशिएटिव्ह घ्या की ह्या सगळ्या तुमचे जे स्टाफ आहेत त्यांचे ईमेल तुम्ही गोळा करायला सुरुवात करा, त्यांना फोन करा, ईमेल्स गोळा करा, त्यांचे व्हॉट्सअपचे नंबर गोळा करा. ही पहिली स्टेप झाली. काय माहितीये का की डेटाबेस असणं हे फार महत्वाचं आहे. डेटाबेस नसेल तर तुम्ही काही काम करू शकत नाही आताच्या काळामध्ये. तर त्यामुळे मग हे झालं की मग स्टुडंटचा तुम्ही जो ऍडमिशनच्या वेळेचा जो डेटा आहे त्याच्यामधनं तुम्हाला विद्यार्थ्यांचे फोन नंबर, ईमेल, पेरेंट्सचे मेल हे सगळे तुम्हाला कळतील. म्हणजे तुमच्याकडे डेटा आला आणि आता डेटा आल्यानंतर मग तुम्ही पुढे प्रिन्सिपलना, तुमच्या डायरेक्टरना सांगू शकाल की बाबा चला आपण एक साधारणतः आपल्या टीचरची मीटिंग पहिल्यांदा आपण आता बोलवून टाकू आणि मी कोऑर्डिनेट करते. मी त्यांना कुठच्या तरी मोफत जो प्लॅटफॉर्म झूम सारखा आहे की ज्याच्यामध्ये 40 मिनिटं 100 जण तुम्ही फ्रीली बोलू शकता आणि मग तुम्ही एखादा व्हर्जन विकत घ्या की ज्याची किंमत एक 3-4 हजार रुपये महिना आहे की जसं आता आपण 1 तासापेक्षा जास्ती बोलू शकलो तर तेवढा टाइम तुम्ही ते घेऊ शकता आणि मग तुम्ही त्या प्रिन्सिपलला सांगा की बाबा हा आपण आता अजेंडा करू आणि लोकांना आता संधी देऊ मीटिंग मध्ये येऊन ही बोलायची. आणि मग तुम्हालाच लक्षात येईल की पुढे जाता जाता की काय करायचं. एक मीटिंग तुमच्या नॉन टीचिंगची लावा तुम्ही तुमच्याकडे की बाबा आता तुम्ही घरी बसलायत पण आता काय करू शकतो. आता तर तुम्हाला कालचं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटचं माहिती आहे, युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये 5% स्टाफ आता त्यांनी अलाव केलेला आहे. तेव्हा सगळे मॅनेजमेंट आता कंपल्सरी करणार आहेत की यू हॅव टू गो टू द कॉलेज. आणि मग जे तुमच्यासारखे जे आहेत की नाही बाबा तुम्ही सगळ्याच मध्ये इन्व्हॉल्ड आहेत तर देन यू विल बी द फर्स्ट पर्सन टू अटेंड द ऑफिस फ्रॉम टुमॉरो. कारण गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन आलं, युनिव्हर्सिटी हॅज स्टार्टेड, रजिस्ट्रारची मीटिंग झाली काल की त्यांनी सांगितलं की आता आपल्याला युनिव्हर्सिटी सुरुवात करायला लागणार कारण आता किती दिवस राहणार आहे कोविडमध्ये. बरोबर बरोबर. त्याच्यामधनं मार्ग काढण्यासाठीच तर आपल्याला आता हे सगळं बघायला लागणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. इफ यू स्टार्ट वर्किंग तुम्हाला त्याच्यामधनं काय काय पुढे जायचं ना हे सगळं तुम्हाला त्याच्यामधनं मिळू शकेल इमिजिएट. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच सर. ओके, एनी अदर क्वेश्चन? मुकेश सर प्लीज. अक्षय, मुकेश. मुकेश सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुनील, डॉक्टर सुनील सर. गुड मॉर्निंग. नमस्कार, बोला. Session was very informative. In fact, I am faculty here. So whatever tips you had given, that I am applying. I am so fortunate कि मैं आपने जो tips अभी share किया, वो मैं मेरे down the line के साथ apply कर रहा हूँ और कुछ नई चीजें भी मुझे सुनने मिली. For example, you said we should not go for kickstart, we should go for self start. This is very motivation. And my non-teaching style, it's not a question, it's just I'm sharing my appreciation to you, sir. Thank not you. A question. Thank you. Please go ahead. Please go ahead, sir. Whatever you are doing, best wishes. Definitely this will be a fruitful exercise to my support staff and they will implement this. And the best part was that there should be no generation gap. आपने जो समझाया ये बहुत अच्छा था sir. This will be a source of motivation to our team and definitely this will bring a very high level of positive synergy in our college, sir. Thank you very much. God bless you, sir. Thank you, Kanojia. Very good. And very good. We have to respect the people. That is very important. Definitely. हम बर्थडे भी सेलिब्रेट करते हैं, जैसे जैसे आपने बोला सर वो हम फॉलो करते हैं. तो आज मुझे बहुत खुशी हुई कि
चलो हमसे कोई बड़े हैं जिन्होंने ये टिप्स दिया और जो हम फॉलो कर रहे हैं सर. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच सर. And definitely I will follow your whatever suggestion you had given, and definitely I will follow that. Best example was how to coordinate with alumni. This was a very good suggestion, sir, because Thank we you. think our alumni is in London, America, but through Zoom, through technology, we can bring them in one platform, and we can जो भी हमारी हमको जो plan of action है हमारा हम वो कर सकते हैं. Thank you very much, sir. God bless. Thank you. Thank you. मनोज सर प्लीज टेक ओव्हर. मनोज सर. गुड आफ्टरनून. येतोय आवाज माझा? हो येस येस. आवाज येतोय? हा मनोज कदम तुमचा आवाज येतोय, बोला. थँक्यू. डॉक्टर सुनील कर्वे सर, अंदाजे काहीतरी मला वाटतंय 2014 किंवा 13 मध्ये असेल की मिलिंद सरांनी एक लेक्चर ठेवलं होतं आणि तेव्हा मला कळलं की सर काय आहे. त्यावेळेस लेक्चर मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी होतं, पण त्या लेक्चरच्या नंतर मग कळलं की मिलिंद सरांचा संबंध, तो परिचय आहे सरांशी, तो काही अंदाजे 22 वर्षापासूनचा आहे आणि नेहमीच ते काय ना काहीतरी देत आहेत आणि ते एवढं भन्नाट असेल ते आज कळतंय. कारण की आता कोविडच्या काळामध्ये आपण जेव्हा बघतोय की प्रत्येक शिक्षक हा कुठल्या ना कुठल्या वेबिनार मध्ये बिझी आहे, तर सकाळी 11 वाजले एक वेबिनार आलं, दुसरं 12 वाजता आलं असं. पण अशा वेळेस कुणी सपोर्ट स्टाफ म्हटलं किंवा नॉन टीचिंग स्टाफ म्हटलं याच्याबद्दलचा विचार कोणी करतंय का असं जरी माझ्या ऐकिवात नाहीये. पण असं असून सुद्धा की कॉलेजने जे केली आहे मेहनत किंवा आपण जे हे काही नवीन आता केलंय, मग मला ते वाटत होतं की फक्त हे कॉलेजसाठीच आहे आपल्या, पण कॉलेजसाठी नसून हे सगळ्या कॉलेजेसचे जे नॉन टीचिंग आहेत ते इथे सहभागी होते. त्यामुळे त्याच्याबद्दल मी खूप आभार मानतो आमच्या प्रिन्सिपलचं. आता जे सरांनी वेबिनार घेतलं, जस्ट एक त्याचा सार म्हणून मी थोडंसं त्याच्याबद्दल डिस्कस करतो. सरांनी जे सांगितलं की सुरुवातीला जी उदाहरणं दिली सरांनी की कन्फर्मर आणि परफॉर्मर म्हणून, आता गंमत म्हणजे की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तो कन्फर्मर किंवा परफॉर्मर आला असेल. ते आपण डिपार्टमेंटमध्ये जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अशी काही माणसं आहेत जी कामं नाही करत किंवा काही माणसं आहेत जी कामं करतात, त्यामुळे ते थोडंसं असं तरळलं असेल डोळ्यासमोर प्रत्येकाच्या. त्यानंतर सरांनी सांगितलं की आपल्याला काय करायला हवं, तर आपल्याला जनरेशन गॅप अनवेल करायला हवं. आणि जनरेशन गॅप काय येते, तर मुख्य म्हणजे हा प्रत्येकाचा इगो असतो. कसं आहे की कुणीतरी कॉलेज जॉईन करतं, एखादा नॉन टीचिंग आहे जो 18 वर्षात 19 वर्षात आला आहे, आणि त्याच ठिकाणी कोणीतरी असेल की जो कोणी 60 वर्षाचे 58 झाले त्याची आणि तो रिटायर होतोय. पण या दोघांमध्ये जे सांगड असते ते जर समजा यांनी विचार केला प्रत्येकाने की आपण दोघांचा एक सेम प्लॅटफॉर्म करावा आणि करावं, तरच ते आपण ज्याला म्हणतो की अनवेलिंग ऑफ द केक, जर सरांनी म्हटलं तर तसं होतं ते. दुसरी गोष्ट अशी आहे की सर म्हणाले, तसं मुख्य सरांनी पण संदर्भ दिला की आपल्याला किक स्टार्ट पेक्षा सेल्फ स्टार्ट महत्वाचं असतं. की आपण असं कोणीतरी काम करेल आपल्यासाठी, की कोण म्हणेल तेव्हा मी करेन, असं काहीच नाही. म्हणजे काय, मला वाटलं, मला दिसतंय हे चुकीचं आहे किंवा मला दिसतंय हे करायचं आहे, तर मी करायला हवं, तर ते महत्वाचं आहे. सरांनी पुढे आणखी सांगितलं की खूप छान गोष्ट, मला तरी असं वाटतंय की प्रत्येक एचओडींना हे खरं करायला हवं होतं की त्यांनी सुरुवातीला की जेव्हा तुम्ही कॉलेजला येता नॉन टीचिंग, जाऊन तुम्ही एचओडींना कोऑर्डिनेटरना भेटावं, की त्याच्यानंतर ती 5 मिनिटं जी आहे ती 5 मिनिटं जेव्हा संवाद साधतो किंवा एचओडी किंवा उपप्राचार्य असेल किंवा प्राचार्य असतील ते आपल्या डाऊनलाईनशी संवाद साधतात, तेव्हा आपल्याला कळतं की डाऊनलाईनचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना काय करायचं आहे आणि आपल्याला आपली प्रायोरिटी ठरवता येते. तर त्यांनी सरांनी त्याबद्दल सांगितलं की आपली सिनर्जी लेवल कशी हाय करता येईल, तर त्याच्यामुळेच ते साध्य होऊ शकेल. पुढची गोष्ट सरांनी असं सांगितली, कामामध्ये आपल्याला डिसिप्लिन हवा, की डिसिप्लिन इनफॅक्ट हे सगळं केल्यामुळे डिसिप्लिन आपोआप येतो आणि पॉझिटिव्ह अटिट्यूड पण येतो कामामध्ये. अखेरीस सरांनी जे सांगितलं की हे कसं असतं की मी आपली संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता बॅग घेऊन निघालो, कॉलेजच्या बाहेर पडलो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या मनात समाधान असलं पाहिजे की बाबा मी आजचं काम केलं आहे, तर हे काम पूर्ण झालेलं आहे किंवा माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला नाहीये किंवा मी जे काम केलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना समाधान मिळालं आहे आणि त्याच्यामुळेच मला समाधान मिळालं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. सर, तुम्ही जे बोललात ते खरंच भन्नाट होतं काहीतरी. कारण की एवढं कसं, आता मी एवढे वेबिनार्स बघतो, वेबिनार किंवा इतर असे, पण जे सपोर्टिंग स्टाफसाठी असतं ते खरंच त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतंय. तुम्ही जर सर चॅट वाचले असते तर तुम्हाला कळेल ते की एवढं काही लोकांच्या मनात होतं. इनफॅक्ट सर
खूप जणांच्या मनात बोलायचं असेल पण कोणी घाबरत असतील किंवा संवाद साधण्यास सहज त्यांना होत नसेल, त्यामुळे कदाचित ते जमलं नसेल. मी इथे आमच्या मॅनेजमेंटचे आभार मानतो, कारण की हे वेबिनार हे मॅनेजमेंटमुळेच हा मला प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. दुसरं म्हणजे आमच्या ज्या प्राचार्य डॉक्टर नेहा जगताई आहेत, तर त्यांनी सपोर्ट स्टाफ साठी हे करणं, तर त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आमचे सर्व उपप्राचार्य आहेत की जे कोणी प्रत्येक कार्यक्रमासाठी आमच्या सोबत उभे राहतात. त्यानंतर माझा शिक्षक जो गण आहे म्हणजे आहेत की जे आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे करता आलं. त्यानंतर मिलिंद सर आणि त्यांची टेक्निकल टीम किंवा मिलिंद सर आणि त्यांचे मित्र म्हणजे आम्हीच सगळे, ते सर्व जे आहेत त्याच्यामुळे हे जमलं आपल्याला. आणि अखेरीस म्हणजे काय की आज जे नॉन टीचिंग आहे की ज्यांच्यामुळे हा पूर्ण संस्थेचा डोलारा उभा असतो, तर तो जो डोलारा आहे तो त्या नॉन टीचिंग मुळे सपोर्ट स्टाफ मुळेच उभा आहे. आणि त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं तेवढं चांगलं आणि त्यांच्या हृदयापर्यंत हात घातलं, त्यामुळे तुमचा मी खूप आभारी आहे सर. एवढं बोलून माझं आभार प्रदर्शन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट, गणेश सरांना बोलायचंय. एक मिनिट गणेश सरांना. हॅलो. हा गणेश सर बोला. हॅलो सर, मी गणेश रुके. तुमचे आता मनोज सरांनी सर्व बोलले, त्यामुळे आता मी आभार मानणं म्हणजे उचित होणार नाही, परंतु नॉन टीचिंगच्या वतीने तुम्ही एवढी खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानतो. मिलिंद सरांचे आभार मानतो, आमचे मॅनेजमेंटचे आभार मानतो आणि आमच्या प्रभारी प्राचार्य यांचे देखील आभार मानतो. विशेष गोष्ट म्हणजे हा ग्रुप करण्यासाठी राजेश काडे, आदित्य टाकले यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझ्या मते आपण हे वेबिनार आज आपण ऑनलाईन वेबिनार घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की हे वेबिनार जेव्हा आपला लॉकडाऊन संपेल आणि हे आपले लॉकडाऊन संपेल आणि पूर्ण म्हणजे रुटीन होईल, त्यावेळी आपण जर हे सेक्शन मध्ये दिलं तर खूप बरं होईल. कारण हे समोरासमोर ऐकणं आणि ऑनलाईन ऐकण्याच्यामध्ये फरक असतो, त्यामुळे समोरासमोर ऐकल्यानं आम्हाला याचा भरपूर फायदा होईल असं मला वाटते. आणि आज विशेष करून काही आमच्या ज्या चुका होत्या आम्ही काम करताना त्या आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या आम्ही सुधारण्याचा सर्वजण प्रयत्न करू असं मी तुम्हाला नॉन टीचिंगच्या वतीने ग्वाही देतो. आणि मिलिंद सर, मनीष सर आणि अक्षय सर हे कालपासून अवेलेबल आहेत, यावर त्यांचे मी नॉन टीचिंगच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Okay, so now we declare the meeting is over, Milind sir? Yes, sure. Okay. Thank you so much. Thank you. Namaskar.